आज विशेष दिनानिमित्त आपल्या सर्वांचं स्वागत। आज हनुमान जयंती व्यतिरिक्त अजून राधाकुंडाचा पण आविर्भाव दिन आहे, त्यामुळे आणखीन एक या दिवसास विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। तर आपण जी कथा ऐकणार आहोत, म्हणजे ह्या भगवंताची ज्यावेळेस कथा करतो आपण किंवा ऐकतो किंवा भगवंताचं नामस्मरण करतो, त्याची फलश्रुती काय आहे तर आपण ह्या मटेरियल बॉन्डिंगपासून किंवा जन्ममृत्यूच्या चक्रापासून आपल्याला सुटका मिळते। दुसरं एक फायदा काय, भगवंताच्या भक्ताची भगवंताच्या लीला आणि भगवंताच्या नामस्मरण करण्याचा दुसरा असा फायदा आहे की आपल्याकडे प्रॉस्पेरिटी, आनंद, उत्कर्ष मिळतो आपल्याला, तो एक फायदा आहे। आणि तिसरा महत्त्वाचा, जे सगळे घाबरतात मृत्यूला, यमदूत येतात म्हणून, मग यमदूत येत नाहीत। जे लोक वैष्णव आहेत, जे भक्त आहेत, जे भगवंताची कथा करतात, ऐकतात, अशा लोकांकडे यमदूत येण्याचं धाडस करत नाहीत। त्यांना कोण येतं तर विष्णुदूत घ्यायला येतात। त्यामुळे आज आपण भगवंताविषयी आणि भगवंताचे भक्त हनुमानजी आहेत त्यांच्याविषयी चर्चा करणार आहोत। हनुमानजी आणि रामजी हे एकमेकापासून अभिन्न आहेत, म्हणजे जिथं राम आहे तिथं हनुमान आहे, जिथं हनुमान आहे तिथं राम आहेत। बऱ्याच वेळा आपण लहानपणी सुपरमॅन, स्पायडरमॅन, बॅटमॅन, आता काहीतरी आयर्नमॅन अशी चर्चा ऐकतो। खरं तर हे जे सुपरमॅन हे जे आहेत ते काल्पनिक पात्र आहेत, परंतु हे जे हनुमान हे जे आहेत ते खरे हिरो आहेत आणि खरे सुपरमॅन आहेत हनुमानजी। त्यांच्या ज्या लीला आहेत त्या अद्भुत आहेत, त्यांचे पराक्रम आपण पाहिलेले आहे, ऐकलेले आहेत की अद्वितीय कार्य त्यांनी केलेले आहेत भगवंतासाठी। सुरुवातीला ही कथा माहिती आहे सगळ्यांना, तरी पण मी ही जी कथा सांगतोय म्हणजे माझ्या शुद्धीकरणासाठी। भगवंतांनी जे हनुमानजी कशामध्ये त्यांचा एक नंबर आहे, सेवा करण्यामध्ये। तर त्यांच्यासारखा आपल्या सगळ्यांमध्ये किंवा माझ्यामध्ये विशेष करून तसा भाव निर्माण व्हावा म्हणून हे कथेचं आपण श्रवण करतोय आणि सांगण्याचा प्रयत्न करतोय। लहानपणी ज्यावेळेस ज्यांना आजच्या तिथीला यांचा जन्म झाला हनुमानजींचा, आणि जन्म झाल्यानंतर ते त्यांच्या आईच्या मांडीवरती ते खेळत असतात। आणि हनुमानजींच्या आईचं नाव काय, कोण सांगू शकेल? अंजनी। आणि पिताचं, वडिलांचं केशरी किंवा पवनदेव। तर त्यांच्या अंगणामध्ये खेळत होते सकाळचं, आणि हनुमानजींना भूक लागायची सारखं भुकेलेलं बाळ कोणतं? हनुमानजी। मग त्यांना आईनी बऱ्याच वेळा आई त्याला खाऊ द्यायची, मग त्यांना शेवटी सांगून टाकलेलं, भूक लागली की हे खा, भूक लागली की ते खा। मग एक दिवशी सकाळची वेळ असती, हनुमानजी अंगणात खेळत असतात आणि त्यांना भला मोठा लाल गोळा पूर्वेकडे दिसतो, आणि त्यांना वाटतं अरे आईच दररोज आपल्याला छोटं फळ देते खायला, हे तर जरा मोठं दिसतं, आपण जरा प्रयत्न करूया हे खायचा। आणि हनुमानजी तिथून उड्डाण घेतात, लहान असतानाच ते उड्डाण घेतात आणि सूर्यलोकाकडे जातात। सूर्यलोकाकडे जाऊन ते सूर्याला जवळ जाऊन गिळंकृत करतात। त्यावेळेसच गिळंकृत करताना तिथं राहू येतात, तर ते काळे असतात रंगाने। हनुमानजींना वाटतं अरे हे लाल फळ तर छान होतं, तर हे काळं फळ जरा वेगळं दिसतंय, म्हणले ह्याला पण खाऊन टाकूया आपण। मग हनुमानजी त्या राहू देवतेला पण खाऊन टाकतात। दरम्यान सगळीकडे सूर्यदेवतांचं काम काय, सगळीकडे प्रकाश देणं, त्यामुळे सगळ्या युनिव्हर्समध्ये सगळा अंधार पडलेला आणि सगळे भयभीत झाले, चिंतित झाले। देवदेवता सगळे भ्रमित झाले, बाबा हे कसं काय झालं, कोणी केलं? एवढं मोठं सूर्य, एवढं मोठं ग्रह राहू हे गायब कुठं झाले, कोणी केलं ह्यांना? मग ते हे जी कंप्लेंट घेऊन त्यांचे देवतांचे राजा कोण?
इंद्रदेवांकडे कंप्लेंट जाते बाबा हे आपल्या या सूर्यमालेतून आपल्या इथून सूर्य आणि 2 ग्रह गायब झालेले आहेत. कंप्लेंट FIR लगेच लॉन्च केला की सगळे देवदेवता म्हटले आता याचं इन्व्हेस्टिगेशन कोण करणार. आता राजा इंद्रदेव राजा इन्व्हेस्टिगेशनची जबाबदारी आता म्हणजे कोणाला डिप्यूट करायचं, तर हेच सगळे आपल्याकडे आले. आता तपास कोण करण्याचा, सूर्यदेव आणि हे राहू कुठं गायब झालेले आहेत. इंद्रदेव स्वतः त्यांच्या ऐरावत घेऊन शोध कार्यास निघतात. निघाल्यानंतर हनुमानजी एवढे उत्साहित असतात, अरे म्हणले मी 2 फळं खाल्ली, काळं लाल, आता हे पांढरं फळं. ऐरावत जो असतो तो पांढरा शुभ्र आहे आणि भला मोठा इंद्राचं वाहन आहे ना, भला मोठा हत्ती पाहून हनुमानजींना आनंद होतो. अरे बापरे म्हणले आज जरा फिस्टच दिसते म्हणले, 2 फळं खाल्ले, दादा हे 3रं फळ मिळते खायला. मग जसं जसं ऐरावत जवळ यायला लागतो तर हनुमानजी त्यांच्याकडे अटॅक करतात. इंद्र घाबरून जातात, अरे ह्यांनी सूर्य गायब केलेला आहे, हे दोन्ही ग्रह गायब केलेत, आता आपल्याला खायला निघायला. घाबरून ते मग त्यांच्यावरती अटॅक करतात, वज्रांनी मारतात. जसा वज्र जो जातो असा हनुमानजीच्या हनवटीला लागतो आणि तिथंच हनुमानजी बेशुद्ध पडतात. जसं मग तेव्हापासून हनुमानजीचं नाव हनुमान पडलं. हनुवटीला लागल्यापासून हनुमान पडलं. हनुमानजीची नाव काय काय कोण सांगू शकेल? हनुमानजींना अनेक नाव आहेत. म्हणजे पहिलं नाव जे म्हणजे मला पण माहीत नव्हतं, सुंदर एक नाव आहे त्यांचं. लहानपणी खूप सुंदर असे गुबगुबीत बाळ होतं, त्यामुळे त्यांच्या आईनं त्यांचं काय नाव ठेवलं होतं? सुंदर. आणि हनुमानजींनी खूप गोड बोलायचे, ते खूप छान गायन करायचे आणि त्यांनी रामजींबद्दल गुणगान केलं आहे. म्हणून त्या ज्या कांडातलं आपण वर्णन करतो हे सुंदरकांडातलं वर्णन आहे. तर हनुमानजींचं नाव एक हनुमान पडलं का पडलं, तर हे इंद्राचा वज्र लागल्यामुळे त्यांचं नाव हनुमान पडलेलं. दुसरं कुठलं नाव आहे? अंजनीसूत, बरोबर आहे. केशरीनंदन, बरोबर आहे. अंजनीनंदन का पडलं? आपलं अंजनीसूत का पडलं? अंजनीचे पुत्र होते. केशरीनंदन केशरींचे पुत्र, पवनपुत्र म्हणजे वायुदेवतेचे पुत्र म्हणून पवनपुत्र पडलं. अजून काय सांगितलं? मारुती का पडलं बरं? आपल्याला मारुती सुझुकी माहिती, जपान, कोलॅबरेशन विथ जपान. ठीक आहे, बघा मला उद्या सांगितलं चालेल पुढच्या कार्यक्रमापर्यंत. हा तुम्हाला होमवर्क, मारुती का नाव पडलं. ठीक आहे. मग अशी भयावह परिस्थिती झाली की हनुमानजींवरती अटॅक वज्राचं झालं. हनुमानजी बेशुद्ध पडले आणि ते खाली पडायला लागले. तसेच पवन त्यांचे जे वडील आहे केशरी, त्यांना लक्षात आलं की आपल्या मुलाला अटॅक केलेला आहे. त्यांनी मग त्यांना झेललं हातामध्ये आणि त्यांच्या कुटीपाशी आणून ठेवलं त्यांना. आणि मग त्यांना एवढा आपल्या मुलाला जर कोणी मारलं किंवा असं झालं तर किती वाद दंगा होतो. तसंच केशरीनं पण तसं हे केलं. म्हणले काय ठीक आहे, माझ्या मुलाला मारलं काय, इंद्राने मारलं, ठीक आहे, राजा असले म्हणून काय झालं. मग त्यांनी पण त्यांच्याकडची जी शक्ती होती त्यांनी ती वापरली आणि सगळा ऑक्सिजन जर ह्या सूर्यमालेतला जे वायू आहे तो सगळा शोषून घेतला. त्यामुळे सगळे असे तडफडायला लागले. अशीच परिस्थिती कधी झालेली होती? ध्रुव महाराजांच्या वेळेस, बरोबर आहे. ध्रुव महाराज ज्यावेळेस तपश्चर्याला लागले होते त्यांनी दरवेळेस पहिल्यांदा अन्नाचा त्याग केला, पानं खायला लागली, पाण्याचा त्याग केला आणि शेवटी हवेचा त्याग केलेला होता. आणि त्यामुळे सगळं ब्रह्मांड हवा संपून गेली होती आणि त्यावेळेस देखील भगवंताकडे प्रार्थना केली. तसंच मग यावेळेस पण तशी परिस्थिती झालेली होती आणि सगळे भयभीत झाले. हवा सगळी गायब झालेली, सगळे देवी देवांची हवा निघून गेली थोडक्यात. त्यामुळे सगळ्या ब्रह्मांडात कोलाहल माजला गेला.
आणि नंतर मग सगळे ब्रह्माजींकडे गेले बाबा, सगळे कंप्लेंट घेऊन. ब्रह्माजी असाशी झालेले, मग सगळे देवी देवतांनी सांगितलं की असं असं तो हनुमान आले, त्यांनी सूर्यदेवांना फळ म्हणून गिळंकृत केलं. तो दुसऱ्या ग्रहाला पण गिळंकृत केलं. ऐरावताला अटॅक करायला लागले होते, त्याला गिळंकृत करणार होते, परंतु इंद्रदेवाने त्यांना प्रहार केल्यामुळे ते बेशुद्ध पडलेत आणि त्यामुळं हे वायुदेवता चिडलेले आहेत आणि त्यांनी सगळा वायू काढून घेतलेला आहे. आता काय करायचं? तर ज्यावेळेस एखाद्या बॉसला किंवा एखाद्या पित्याला संतुष्ट करायचं असलं तर आपण सर्वसामान्यपणे ती परंपरा फॉलो करतोय. ब्रह्माजींनी जी केली ती काय करतो, आपण त्यांना गिफ्ट्स घेऊन जातो किंवा काय बक्षीस देतो किंवा जे काय आपल्या ताकदीप्रमाणे आहे ते त्यांना देतो, मुलाला संतुष्ट करतो. किंवा काय फेवर घ्यायचे असतील कोणाकडून तर आपण तुम्हाला अनुभव असेल की गेस्ट जर आले आपल्याकडे, आपल्या मुलांना खायला घेऊन येतात आधी. म्हणजे मुलांना खायला संतुष्ट केलं की पिता संतुष्ट होतात. तसं ब्रह्माजी म्हणतात आपण असं करूया, म्हणले सगळेजण आपण जाऊया आणि त्यांना संतुष्ट करूया. हनुमानजींना वरदानं देऊन, त्यांना गिफ्ट देऊन आपण संतुष्ट. मग सगळ्यांची मीटिंग होती. मीटिंग घेऊन सगळे मग केशरींच्या घरी येतात. आल्यानंतर मग सूर्यदेव त्यांना हनुमानजींच्या डोक्याला हात लावतात आणि त्यांना पूर्वव्रत करतात. जसे पूर्वव्रत होतात तसं ते सूर्याला आणि दुसरा ग्रह कुठला, राहूंना बाहेर काढतात आणि सगळीकडे प्रकाश येतो, सगळीकडं व्यवस्थित वातावरण होतं आणि सगळे खुश होतात. आणि ब्रह्माजी त्यांना बेनिडिक्शन हे देतात, वरदान देतात, वरदान. आणि त्यांना सगळं ज्ञान प्रदान करतात. सर्व 4 वेद वगैरे सगळे पुराण ज्ञान पूर्णपणे त्यांना ब्रह्माजी आशीर्वाद देऊन वरदान देतात. आणि दुसरं एक गोष्ट करतात ब्रह्माजी, त्यांना एक विशिष्ट प्रकारचा हार देतात. हार हनुमानजींना, तो जो असतो तो हार हिऱ्याचा असतो आणि तो हार, त्याची एक अशी शक्ती असते त्या हाराची की सामान्य लोकाला कुणालाच दिसत नाही तो. मग ब्रह्माजी तो हार घालतात त्यांना, म्हणतात हार फक्त तुझ्या स्वामींना दिसू शकतो, तुझे जे भविष्यात जे स्वामी येतील त्यांनाच तो दिसू शकतो आणि तू त्यावेळेस ओळखू शकतो की हे तुझे स्वामी आहेत आणि तू त्यांचा सेवक आहेत म्हणून. नंतर मग सूर्यदेवांनी परत बाकीच्या देवतांनी, धन्वंतरींनी त्यांना असं वरदान दिलं की त्यांना काही इजा झाली किंवा तर ती इजा जर झाली तर ती बरी होण्याची शक्ती दिली. लगेच ती बाबा समजा बाण वगैरे लागले तर हनुमानजींनी प्रार्थना केली तर मंत्र म्हणले तर ते बाणाचं काय त्याला जखम वगैरे राहणार नाही. म्हणजे जसं आहे तसे ते पूर्वीसारखे होतील अशी शक्ती दिली. काही देवदेवतांनी म्हणजे भूत पिशाच यांच्यापासून त्यांना काही त्रास होणार नाही किंवा ज्यांची जे भक्त हनुमानजींची आराधना करतील त्यांना भूत पिशाच इतरांची काय त्रास होणार नाही असं वरदान देतात. म्हणजे थोडक्यात की सगळे देवदेवता हनुमानजींना एम्पॉवर करतात, इतकं एम्पॉवर करतात की त्यांच्यापासली बऱ्यापैकी शक्ती हनुमानजींनी देतात. त्यामुळं हनुमानजी एक खूप शक्तिशाली बांधतात. लहानपणी ते एवढे शक्तिशाली बांधतात की त्यामुळे हनुमानजी, लहान मुलाचा गुण काय असतो, नटखटपणा असतो, थोडा आगाऊपणा करणार, त्यातली त्यात शक्ती असली तर कुणाला लहानाला मारतील. म्हणजे त्यांच्याकडे जी पॉवर आहे ते वापर करतात त्याचा आणि दुसऱ्याला डॉमिनेट करतात. तसंच हनुमानजींनी काय केलं, त्यांच्याकडे शक्ती आल्याचा गैरवापर चालू केला. जिथं जाईल तिथं उड्या मार, इकडं मार तिकडं मार उड्या. जिथं जे साधुमुनी ऋषीमुनी कुठं पूजा अर्चा करत असतील त्यांच्या काहीतरी खोड्या कर, तिथलं काहीतरी सामग्री इकडं पळव तिकडं पळव, किंवा नदीमध्ये स्नान करत असतील त्यांचे पाय ओढ. म्हणजे अशा खोडी करायला लागले आणि त्याचा ते आसुरी आनंद घ्यायला लागले. आणि एक दिवशी काय होतं, एक ऋषी असतात त्यांच्या कुटीरमध्ये सकाळी प्रातर्विधीला, आपल्याकडे आता टॉयलेट बाथरूम घरामध्येच आहे पण पूर्वी तशी प्रथा नव्हती.
घराच्या बाहेर जावं लागायचं नॅचरल कॉल हे करण्यासाठी. मग ऋषी त्यांच्या कुटीसमोर हनुमानजी काय करतात, एक मोठा वाघ पकडून आणतात, त्याला दोरी बांधतात आणि ते घराच्या समोर बांधून ठेवतात. एवढ्याच न थांबता एका दाराकडे पुढच्या दाराला वाघ बांधतात, पाठीमागच्या दाराला रानटी हत्ती नेऊन बांधतात. आता दोन्ही बाजूला असं कृत्य करून ठेवतात की दार कोंडी करतात. हे ऋषीमुनी उठतात पहाटे आणि प्रार्थनेमध्ये जायला बघतात, दार उघडतात तर समोर वाघ, जंगली वाघ म्हणत नाही, वाघ जंगलीच असतात. तर वाघाला बघून ते थोडेसे घाबरतात. आता प्रार्थनेतील जायचं कसं, इकडं तर जोरात नॅचरल कॉल आलेला, इकडं वाघ आहे समोर, वाघ बघून आणखी त्याचं प्रेशर वाढलेलं आहे. मागं जातात तर मागं हत्ती बांधलेला आहे, तो बी जंगली हत्ती. तिथं पंचायत, म्हणजे आता घरातच करायची वेळ आली तर मग ते म्हणतात हे फारच झालं, म्हणजे हनुमानजींचं हे जे कृत्य केलं आहे फार त्यांनी आगाऊपणा केलेला आहे, म्हणजे शक्तीचा एवढा गैरवापर करतायत. आणि त्यामुळे त्यांनी हनुमानजींना शाप दिला. शाप काय दिला की तुला जी शक्ती मिळालेली आहे तू ती विसरून जाशील, जोपर्यंत एखादा दिव्य पुरुष तुला ही आठवण करून देणार नाही योग्य कार्यासाठी, तोपर्यंत तुलाही त्या शक्तीची आठवण होणार नाही. मग एवढे उत्पात करणारे, एवढा नटखटपणा करणारे हनुमानजी, म्हणजे एखादा आगाऊ पोरगा एकदम आगाऊपणा करतो आणि त्याला असं काहीतरी होतं आणि एकदम शांत होतं, तसं हनुमानजींची परिस्थिती झाली. एकदम शांत, इकडून तिकडे उड्या मारणारे, शाप मिळाला त्यांना, शांत झाले आणि चालत घरी जायला लागले. म्हणजे कधी चालत जात नव्हते, उड्या मारणार इकडं तिकडं. घरी गेल्यावरती घरच्यांनी, केशरीजींनी आणि त्यांच्या अंजनींनी पाहिलं, अरे आपला मुलगा एवढा गुणी आज एवढं शांतपणे कसं काय येतं. आणि घरी आल्यावरती बाळ काय म्हणते, बाबा मला अभ्यास करायचा आहे, मला शिक्षण घ्यायचं. मग फार मोठा धक्का, याला एवढी वरदान आहे तेवढं हे याला शिकायचं कसं काय हे झालं. मग त्यांना कळतं आपल्या बाळाने काय गुण उधळलेत आणि मग ठीक आहे म्हणतात तुला शिकायचं आहे. तर हनुमानजी काय सर्वसामान्य व्यक्ती नव्हते, त्यांना साधा टीचर तर चालणार नाही, मग शिक्षक कोण पाहिजे बाबा, त्याच तोला मला तर शिक्षक पाहिजे. मग पृथ्वी तलाव तर कोण नाही, मग कुणाकडे जायचं. मग सूर्यदेवांना ते त्या काळचे सगळ्यात युनिव्हर्सिटी, बेस्ट युनिव्हर्सिटी सूर्यदेव युनिव्हर्सिटी. मग सूर्यदेव युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं ठरतं, पण काय झालेलं असतं, उशीर झालेला असतो. हनुमानजी जातात, सूर्यदेवांना प्रार्थना करतात की मला आपल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन द्या. सूर्यदेव म्हणतात अरे यू आर टू लेट, इथं सगळं ॲडमिशन बंद झालेले आहेत. म्हणले एवढा उशीर आला तू. म्हणले काय प्रॉब्लेम काय आहे. मग ते सांगतात इथं माझा रथ जो आहे तो लिमिटेड लोकांसाठी आहे, इथं फक्त 60,000 विद्यार्थी बसू शकतात. ऑलरेडी 60,000 विद्यार्थ्यांनी ऑक्युपाईड केलेले आहे, तुला 61 मी कसं घेणार. म्हणले ठीक आहे एवढाच प्रॉब्लेम आहे ना, मला फक्त तुम्ही अनुमती द्या म्हणले तुमच्या वर्गाला बसायचं. अरे बसणार कुठं बाळा, रथावर जागा नाही तुला. नाही मी करतो माझं, मला मॅनेज. काय करणारच तू. माझं मी म्हणले वर्गाबाहेर थांबून शिक्षण घेईल, काय प्रॉब्लेम नाही. बरं ठीक आहे तुझी तयारी असेल तर माझी काही हरकत नाही. आता तुम्ही तसा प्रयत्न करू नका वर्गाच्या बाहेर बसून, म्हणजे आता इथं लेक्चर चालू आहे, बाहेर बसून ऐकू बाबा किंवा वर्गाच्या बाहेर जाऊन शिक्षण घेऊ. तर ते हनुमानजींना शक्य होतं. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन पण, सूर्याचा स्पीड 60,000 माईल पर सेकंद होता. ज्यावेळेस ते रोटेशन करायचे 60 वेळा ते प्रदक्षिणा करायचे, त्यावेळेस त्यांचं शिक्षणाचं ते हे संपायचं. मग हनुमानजींनी सूर्यदेवांचा रथ पुढं चाललेला, त्यांचे सगळे विद्यार्थी सूर्यदेवांकडे चेहरा करून बसलेले. सूर्यदेव रथावरती, रथ इकडे चालला आहे, सूर्यदेव इथं, सगळे विद्यार्थी असे बसलेले आणि हनुमानजी मात्र ह्या बाजूला आहे. मग ते हनुमानजींना अनकम्फर्टेबल वाटायचं, अरे माझे शिक्षक सगळ्या विद्यार्थ्यांकडे बघतायत आणि मी मात्र पाठमोहरा, हे काही बरोबर नाही. मग ते काय करतात, पुढं जातात, म्हणजे असं उलटं होतात, मग उलट्या दिशेने उडायला लागतात. तेवढी त्यांच्याकडे शक्ती, म्हणजे 60,000
माइल्स पर सेकंद ह्या वेगाने उलटं, आणि ते बी पूर्ण लक्षपूर्वक. कधीही ते म्हणले नाहीत की सूर्यदेवांना तुम्ही रिपीट करा किंवा मला हे समजणं. एवढं त्यांचं बुद्धी, इंटेलिजन्स हाय होता, आणि त्यांनी सगळं ज्ञान ग्रहण केलं. 60,000 प्रदक्षिणा झाल्यानंतर त्यांचं ते शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर त्यांना सगळ्या विद्या अवगत झाल्या, आणि सूर्यदेव पण त्यांच्यावरती खुश झाले. आणि सूर्यदेवांना त्यांनी प्रार्थना केली की बाबा तुम्ही मला एवढं ज्ञान दिले. पूर्वी आपल्या आत्ताच्यासारखं नव्हतं बाबा, फी द्यायची आधी ॲडव्हान्समध्ये, मगच तुम्हाला ॲडमिशन आणि मगच तुम्हाला शिक्षण. त्या काळी बाबा शिक्षण हे मोफत होतं. तसं सूर्यदेवाने हनुमानांना मोफत शिक्षण दिलं, परंतु गुरुदक्षिणा द्यायची पद्धत होती विद्यार्थ्याच्या इच्छेप्रमाणे. मग ते गुरूंना ते म्हणतात सूर्यदेवांना की तुम्ही मला एवढं हे केलं तर मी तुमची काही पण सेवा करू शकतो, म्हणजे तुम्ही मला सांगा. मग ठीक आहे म्हणतात की काय तू गुरुदक्षिणा देऊ. तुम्ही म्हणतात तुम्ही सांगाल ती मी करायला तयार आहे. मग ते त्यांना आठवतं सूर्यदेवांना की आपला एक बालक आहे, त्याचं नाव काय, सुग्रीव. सुग्रीव हे सूर्यपुत्र आहेत, आणि तो थोडासा एका राज्याचा राजा आहे, पण थोडा मंद आहे. त्याला पाहिजे तेवढी प्रॉस्पेरिटी नाही, हे नाही. मग तुझ्यासारखा जर विद्यार्थी त्यांना असिस्ट करायला असेल किंवा मंत्री म्हणून त्याचं जर काम केलं तर त्याला थोडी स्टॅबिलिटी येईल. प्रत्येक आईवडिलाला काळजी असते, तशी सूर्यदेवांना काळजी होती सुग्रीवांची, म्हणून त्यांनी डिप्यूट केलं हनुमानजींना. मग जिथं हनुमानजींसारखे सेवक आहेत त्या राजाला काही प्रॉब्लेम नाही. मग ते तयार होतात, ठीक आहे म्हणतात, आणि मग ते सुग्रीवांची सेवा स्वीकारतात. आता आपल्यापैकी जर कोण असं असतं की एवढं ज्ञान प्राप्त आहे, एवढी शक्ती प्रदान आहे, आणि आपल्याला जर आपल्या गुरूंनी सांगितलं असतं तुझ्यापेक्षा थोडा कमी श्रेणीचा माणूस आहे त्याची तू सेवा कर, तर आपल्यासारखा म्हणून अरे मी त्यांच्या अंडर काय करायचे कारण, आपला इगो जागा झाला असता. परंतु हनुमानजीने गुरुच्या शब्दाला किंमत दिली आणि त्यांनी ते सेवा स्वीकारली. मग किष्किंधा क्षेत्रामध्ये सुग्रीवांचं राज्य असतं, तिथं हनुमानजी येतात, त्यांची सेवा चालू करतात. आणि त्या दरम्यान इकडं रामजींना वनवास मिळालेला असतो. रामजी लक्ष्मण वनवासात असताना सीतामाईचं हरण झालेलं असतं, आणि ते या किष्किंधा क्षेत्रात राम लक्ष्मण सीतेच्या शोधामध्ये येत असतात. तिथं आल्यानंतर हे किष्किंधा क्षेत्र कुठं आहे तर कर्नाटकमध्ये आहे. योगायोगाने आमचं थोडंसं भाग्य की महाराजांनी तिथं हम्पी म्हणून ठिकाण आहे, किष्किंधा क्षेत्र, तिथं यात्रा नेली होती. जिथं सुग्रीवांची गुहा होती तिथं घेऊन गेलेली होती आम्हाला, तिथं कथा झालेली. परत जिथं हनुमानजींची गुहा आहे ती दाखवलेली आम्हाला, जिथं हे केशरी राहत होते, ते सगळे ठिकाणं खूप सुंदर ठिकाण आहे. म्हणजे झाडी खूप आहे, जंगल छान आहे, आणि असे मोठमोठे दगड तिथं आहेत. खूप सुंदर ठिकाण आहे किष्किंधा क्षेत्र. म्हणजे आपण जाऊन यायला हरकत नाही एकदा तिकडं. मग अशा ठिकाणी तिथं रामजी भ्रमण करत असताना तिथं त्यांना इथं हनुमानजी त्या क्षेत्राचं रक्षण पण करत असतात, इकडं तिकडं पाहत असतात. मग ते पाहतात की इथं हे दोन मनुष्य कोण आलेले. मग ते हनुमानजी रूप बदलतात त्यांचं, आणि स्वतः एक भिक्षुकाचं रूप घेतात आणि जातात. आणि तिथं रामांनी हनुमानजींना पाहिल्यानंतर रामजी लगेच म्हणतात, अरे म्हणले तू तर भिक्षुक आहेस आणि तुझ्या गळ्यात हा हार काय काम करतोय. मग त्या हनुमानजींना लक्षात येतं, अरे आपल्याला हा जो हार ब्रह्माजीने दिलेला होता, आणि ब्रह्माजीने त्यावेळेस सांगितलेलं होतं की जो हा तुझ्या गळ्यातला अदृश्य हिऱ्याचा हार जो ओळखेल तो तुझा स्वामी आहे. मग असं त्यांना तिथं थोडंसं आठवतं. मग ते रामजी म्हणतात, तुला दिसतं का यांच्या ह्या भिक्षुकाच्या गळ्यातला हार. ते म्हणतात नाही दिसत. मग ह्यांच्या लक्षात येतं हनुमानजीच्या की बाबा हे माझे स्वामी आहेत.
परंतु तत्पूर्वी ज्यावेळेस त्यांची भेट होती त्यावेळेस ओळख करून देतात. ते म्हणतात की हे माझे स्वामी आहेत असं त्यांना लक्षात येतं. मग चर्चा चालू होती, बाबा काय झालं काय. मग राम लक्ष्मण जी झालेली त्यांच्या बाबतीत घटना सांगतात. हनुमानजी सुग्रीवाची कथा सांगतात की बाबा त्यांची पत्नी जी आहे ती बालीने त्यांच्या मोठ्या भावाने त्याचं राज्य आणि पत्नीला हडप केलेलं आहे आणि ते इथं थांबलेले आहेत आणि ते परत त्यांना राज्य मिळण्यासाठी प्रयत्न करतात, पण ते काही मिळालेलं नाही अजून. मग ज्यावेळेस मग रामजींना ते सुग्रीवांकडे घेऊन जातात. सुग्रीवांकडे नेल्यावर सुग्रीवजी भगवंतांना आसन देतात लाकडाचं, तिथं बसतात. परंतु लक्ष्मणांना काय आसन दिलं जात नाही सुग्रीवांकडून. मग हे रामजींना काय आवडत नाही. बाबा एवढा मोठा राजा आहे तू आणि एका पाहुण्यांचा पाहुणचार कसा करायचा हे माहीत नाही. मग ते हनुमानजी बरोबर कॅचअप करतात की रामजींच्या मनात काय आहे ते किंवा त्यांना काय खटकलं आहे ते. लगेच जातात आणि चंदनाचं लाकूड असं ओंडका तोडून आणतात, त्याचं आसन करतात आणि लक्ष्मीजी देतात आणि स्वतः मात्र जमिनीवर बसतात गुडघ्यावरती. मग रामजी खूप खुश होतात की सेवक कसा असला पाहिजे तर असा पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या मनातली गोष्ट ओळखल्यामुळे हनुमानजींना प्रथम श्रेणीतलं सेवक मानलं जातं आहे. तदनंतर मग हे जे सुग्रीव असतात ते सामान्यपणे समजत असतात की माझी पत्नी गेली, माझं राज्य गेलं, तसंच रामाचं बी राज्य गेलेलं आहे, त्यांना वनवास आले, त्यांची पत्नी अपहरण झालेलं आहे, मग आपण सारखेच आहोत असं त्यांना वाटत असतं. मग त्यांच्या ट्रीटी होती रामामध्ये आणि सुग्रीवामध्ये. सुग्रीवाला म्हणतात की मी तुला राज्य मिळवून देईल, तुम्ही आम्हाला मदत करा. तर त्यांच्यामध्ये ट्रीटी होती आणि नंतर ह्यांना बालींना मारण्यासाठी म्हणजे भगवंत मदत करतात. राम बालींना बाण मारून त्यांचा नाश करतात आणि सुग्रीवांना त्यांचं राज्य देतात परत, त्यांची त्यांना पत्नी वगैरे मिळवून देतात परत. तेव्हापासून सुग्रीव त्या किष्किंधा क्षेत्राचे राजे झाले. त्यावेळेस जो चार महिने जे असतात कुठले ते चातुर्मास चालू होतो आणि पाऊस खूप असतो. त्यामुळं तशा परिस्थितीमध्ये कुठं इकडे तिकडे जाणं किंवा युद्ध करणं हे फार कठीण असतं. म्हणून रामजी तिथंच थांबतात त्या क्षेत्रामध्ये. आणि नंतर 4 महिने झाले, सुग्रीवाचा पत्त्या नाही परत यायचा, दिलेलं वचन पूर्ण करण्याचा. मग परत लक्ष्मणजींना पाठवतात राम ते आठवण करून द्यायचं त्यांच्या वचनाचा. आणि मग ते घाबरून परत सेवेमध्ये येतात. मग ते प्लॅनिंग करतात की सीताजींना शोधण्यासाठी. मग वेगळ्या तुकड्या तयार केल्या जातात वानरांच्या, एक साऊथकडे, एक ईस्टकडे, एक वेस्टकडे, नॉर्थकडे, 4 दिशेला पाठवतात. परंतु काही बरेच दिवस झाले, कुणीकडून काय मेसेज येत नाही. रिकाम्या हाताने पूर्वेकडे गेलेले सगळे वानर कंपनी सगळे रिकाम्या हाताने येतात, पश्चिमेकडे गेलेले रिकाम्या हाताने येतात आणि उत्तरेकडे गेलेले पण पण दक्षिणेकडचं कोण काय आलेलं नसतं. मग तिथं त्यांचं लीडर कोण असतं, जामवंजी असतात, बाकीचे अंगद वगैरे तिकडे असतात आणि हनुमानजी पण त्या टीममध्ये असतात. मग त्यांना हे भेटलेले असतात रस्त्यामध्ये ह्यांचे बंधू, पंख गाठलेले कोण, जटायूंचे बंधू भेटले असतात. ते सांगतात त्यांना गिधाड पक्षाला दूरदृष्टी असते आणि त्यांना दिव्य दृष्टी असते, त्यांना दिसत असतं समुद्रापलीकडचं. ते सांगतात की सीतामाई तिकडं आहे आणि तिकडं रावणाने त्यांना नेलेलं आहे. मग ते तिकडं कसं जायचं, मग ते गाईड करतात की कसं जायचं, कुठं जायचं, कुठून हे करता येईल असं. मग तिथं सगळ्यांची मीटिंग ठरते. मीटिंग ठरल्यानंतर सगळेजण प्रत्येकजण माकड आपली आपली शक्ती सांगतो असतो की बाबा मी 30 मैल जाऊ शकतो आहे, मी 40 मैल जाऊ शकतो आहे, कोण म्हणतं 100 मैल जाऊ शकतो आहे, कोण म्हणतं
अंगजी म्हणतात मी 100 योजन जाऊ शकतो, म्हणजे पण तेवढं जायला तर परत येऊ शकत नाही, सगळे सांगतात त्याची प्रत्येकाची कॅपॅसिटी. परंतु हे जे जामवंत जे आहेत बघतात सगळ्यांना, ॲनालिसिस सगळ्याचं ऐकतात, पण एक जण कोपऱ्यात बसलेले असतात, ते असतात हनुमानजी. ते काही बोलत नसतात, कारण त्यांना त्यांची कॅपॅसिटीच माहीत नसते. आणि हनुमानजींना वाटतं अरे आपले हे एवढे दिव्य शक्तिमान लोक आहेत, त्यांच्याशी माझ्याशी काय होणार. मग जामवंत जे आहेत ते आठवण करून देतात, हनुमानजी तुम्ही लहान असताना किती पराक्रम केले, त्याचं एक 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 पराक्रम त्यांना सांगतात. तुम्ही सूर्याला गिळंकृत केलं होतं, राहूला गिळंकृत केलेलं होतं, त्यावेळेस इंद्रावरती तुम्ही हे करण्याचा प्रयत्न केलेला होता, सगळी देवदेव तुम्हाला वज्राने मारहाण झालेली होती, तेव्हा तुम्ही ऋषीमुनींनी त्रास दिला, ते सगळी त्यांना कथा सांगतात. आणि त्यांच्या सगळ्या ज्या विसरलेल्या शक्ती आहेत त्याची आठवण करून देतात. मग ही कथा सगळ्या वानरांनी ऐकल्यानंतर सगळे उत्साहित होतात, अरे आपल्याकडे एक शक्तिशाली वानर आहे आणि आपल्याला याबद्दल काही कल्पना नाही. आणि ते परत जोशाने जय बजरंगबली, जय हनुमान, जय हनुमान ओरडायला लागतात. आणि हनुमानजींना त्यांची पूर्वी ते विसर पडलेल्या शक्तीचा त्यांना आभास व्हायला लागतो आणि ते शक्ती त्यांच्यात यायला लागते. मग इथं आपण जर हे केलं, ॲनालिसिस केलं, जामवंतजी आजचे लीडर टीचर्स वगैरे यांच्याशी कम्पेअर केलं तर लीडर कसा असावा तर जामवंतजीसारखा. म्हणजे जामवंतजीकडे खूप शक्ती होती ते तरुण असताना, परंतु त्यांना वय झाल्यामुळे ते शक्य नव्हतं असं ते स्पष्टपणे ॲडमिट करतात. आताचे लोक काय सांगतात, वयस्कर लोक, आम्ही हे केलं ते केलं, पण ते असा प्रॉपर गायडन्स देत नाहीत की हे करा ते करा. तसं जामवंतजींनी काय केलं इथं की त्यांनी सांगितलं मी असं असं करू शकत होतो, पण आता पण तू करू शकतो. त्यांनी लीडर तयार केला किंवा क्रिएटिव्ह अचिव्हर्स तयार करण्यासाठी हनुमानजींना मदत केली. आणि त्यांना लीडरची क्वालिटी काय, इनविजिबल लीडर. तसं इथं रामायणातला हिरो कोण आहे तर हनुमान, परंतु त्यांना हिरो बनवण्यासाठी कोणी मदत केली तर जामवंतजी जर त्यांना आठवण करून दिली नसती तर हनुमानजी हे पराक्रम करू शकले नसते. तसं आजच्या युगामध्ये जर ह्या आपल्या सो कॉल्ड बिझनेस क्लास जे लीडर असतात, प्रत्येकाला काय वाटतं जे काय झालं तर माझ्या हातूनच झालं पाहिजे, क्रेडिट मलाच मिळालं पाहिजे, दुसऱ्याला नाही मिळालं पाहिजे, मग त्याच्याखाली पॉलिटिक्स वगैरे राहतं. तसं जामवंतजींनी विचार केला नाही, ठीक आहे माझ्या आता क्षमतानं हे नाही केलं तरी चालेल बाबा. आणि त्यांनी हनुमानजींना त्यांची शक्ती आठवण करून देऊन हनुमानजींना प्रोत्साहित केलं आणि एक नवीन लीडर तयार केले. तसंच लीडरचा रोल जो आहे तो कसा असला पाहिजे, जामवंतजींसारखा असला पाहिजे की नवीन लोक त्यांनी तयार केलं. जसं आता इथं आपल्या इथं नंदुलाल प्रभू, आमचे काही पात्र तर नाही इथं अशी की इथे येऊन बसण्याची बोलण्याची, पण त्याचा फोर्स आहे, तुम्ही करू शकताय. आणि त्या जोरावरती इथं बसण्याचं आम्ही धाडस करतो आहे. तसं एक ट्रू लीडरचं काम काय आहे की नवीन लीडर तयार करणं, नवीन अचिव्हर्स तयार करणं. नाहीतर बरेच वेळा काय होतं कॉर्पोरेट कंपनीज वगैरेमध्ये एखादा ज्युनियरला जर एखादा त्यांच्यापेक्षा हुशार असला तर त्याला दुसरा रोल देतील. आणि प्रोजेक्ट समजा जो आपला हनुमानजींचा प्रोजेक्ट होता बाबा, तो 80 मैल ब्रिज तयार करायचा, आणि त्यांना इथे एखाद्या कॉर्पोरेट लीडरकडे दिला असता आणि त्याला जर वाचता आपल्याला होत नाही ना, मग कुणालाच नाही आला पाहिजे, नाही तर क्रेडिट त्याला जाईल. हे असं आजच्या युगामध्ये होतं आहे. परंतु ट्रू लीडर्स कुणाला म्हटलं जातं तर जे दुसऱ्याला लीडर तयार करतात आणि दुसऱ्याला शक्ती प्रदान करतात किंवा त्यांना गायडन्स करून लीडर बनवतात, असं त्यांना जामवंतजींकडूनही आपण शिकवून घेऊ शकतो. तसंच हनुमानजींनी पण काय केलं पुढं की त्यांची जी शक्ती होती महाभारताच्या वेळेस त्यांनी काय केलं, त्यांनी इन्स्पायर कोणाला केलं, भीमांना केलं. ज्यावेळेस
महाभारतामध्ये अर्जुनाच्या हनुमानजींचा रोल काय होता, ते त्यांनी जर युद्ध केलं असतं तर 10 मिनिटात ते सगळं युद्ध संपवलं असतं, परंतु त्यांनी मागं थांबले आणि अर्जुन आणि भीमाला त्यांनी हे केलं, प्रोत्साहित केलं. आणि हे जे आहेत हनुमानजींना रिक्वेस्ट केली भीमांनी की तुम्ही आमच्याबरोबर चाला आणि फक्त रथावरती थांबा, झेंड्यावरती तुम्ही आम्हाला तुम्ही हे करा. तर हनुमानजींनी पहिल्यांदा नकार दिला, कारण म्हणजे भगवंत आहेत तिथं, त्यांच्या डोक्यावरती मी कसं बसणार. नाही ते कन्व्हिन्स करतं की भगवंत सारथी म्हणून अर्जुन माग आहे, तुम्ही तर इकडे बसणार, त्यामुळं त्यांच्यावरती काय येणार, ती त्यांच्यात संतुष्टीसाठी सेवा आहे. मग ते तयार होतात आणि फक्त ओरडत असतात, जोरजोरात ओरडायचे, सगळे सैन्य घाबरून जायचं आणि त्यांचा जो डिमोटिवेशन झाल्यामुळं ह्यांच्या आरडाओरडाने घाबरून जायचं आणि त्यामुळं बरंचसं पांडवांना त्यांना मदत झालेली होती. म्हणजे ही जी जामवंतची जी लिगसी आहे ती हनुमानजींनी कॅरी फॉरवर्ड केली आहे. मग हनुमानजींना सगळी त्यांच्या पूर्व शक्ती आठवण झाली आणि आठवण करून दिली. मग ज्या डायरेक्शन्स त्यांना मिळाल्या होत्या, बाबा कुठून कसं जायचं, महेंद्र पर्वतावर उभा राहून तिथून पुढं जाता येईल असं सांगितलं. मग हनुमानजी त्यांच्याकडं अष्टसिद्धी असतात. अष्टसिद्धी म्हणजे लहान होणं, मोठं होणं, या ज्या बऱ्याच सिद्धी आहेत, 8 सिद्धी, त्या सगळ्या सिद्धी हनुमानजींकडे असतात. आणि ते मग पर्वतावरती उभं राहतात. त्या पर्वताचं नाव काय तर महेंद्र पर्वत. महेंद्र पर्वतावरती उभं राहिल्यानंतर ते त्यांचा आकार मोठा करतात. मोठा का करतात, कारण 800 मैल उडी त्यांना घ्यायची होती, त्या हिशोबाने ते मोठे होतात आणि रामजीला प्रार्थना करून ते उडी मारण्याचा प्रयत्न करतात. जशी उडी मारतात तसा तो महेंद्र पर्वत असा चेपला जातो. चेपल्याबरोबर त्या पर्वतामधून सोने, चांदी, हिरेमोती असं बरेच जे मौल्यवान वस्तू आहेत त्या पर्वतामधून बाहेर पडतात. त्याचबरोबर काय होतं, तो फोर्स एवढा असतो, जशी तुम्ही रस्त्याने गाडी जाताना पाहिलं तर गाडीच्या मागं ते धूळ येते, किंवा तसं हनुमानजींनी ती उडी एवढी जोरात घेतली, तिथली झाडं वगैरे अशी उखडून, तिथले फुलं वगैरे होती जंगलामधली, ते अशी हवेत उडली सगळे. जसं की स्वर्गातून अप्सरा देवीदेवता फुलं टाकतायत हनुमानजींच्या ह्या पराक्रमात, तसं वातावरण तयार झालं. आणि हे सगळं पाहून सगळे जे वानर लोक एवढे उत्साहित झाले, हनुमानजी एवढे मोठे झालेत, एवढे त्यांनी ताकद लावली, पर्वतसुद्धा दबला गेला, पर्वतातून एवढे माणिक, मोती, हिरे बाहेर पडलेले आहेत, सगळे झाडं उखडली गेली आहेत, फुलं अशी वरती गेलेली आहेत. हे सगळं एक अचिवेबल काम हनुमानजींनी केलं, म्हणून जोरजोरात ओरडतात, जय बजरंगबली, जय हनुमान, असे जोरजोरात घोषणा करून हनुमानजींना प्रोत्साहित करतात आणि हनुमानजी हवेत उडायला लागतात. आणि त्यांची जोरात उडी झाल्यानंतर स्पीडमध्ये जात असताना ही सेवा करताना 5 जे हे आहेत पंचमहाभूतांचा उपयोग झालेला आहे. पंचमहाभूत कुठले तर अग्नी, काय सांगू शकाल? अग्नी, जल, वायू, पृथ्वी, आकाश. तसं अग्नीचा कुठं उपयोग झाला, ज्यावेळेस हनुमानजीने लंकेला आग लावली तिथं अग्नीचा उपयोग केला. वायुपुत्र ते स्वतः होते, हवेत उडत गेले, त्यामुळं वायूचा उपयोग. पृथ्वी 2 प्रकारे इथं म्हणू शकतो आपण. महेंद्र पर्वतावर उडी घेतली, तसंच आपल्या सीता माते आहे ते भूमीच्या हे आहेत कन्या, म्हणून त्यांना प्राप्त करण्यासाठी इथं पृथ्वी. आकाश म्हणजे इथं आकाशाचा उपयोग केला. जल, समुद्र ओलांडणं, पाणी ओलांडलं, म्हणून ह्या पंचमहाभूतांचा समाविष्ट त्यांची ही लीला
लीलामध्ये येत आहे. त्यांनी उडी घेतल्यानंतर 800 मैल समुद्र पार करायचा होता. मग त्याचा साधारण 1/4 डिस्टन्स ट्रॅव्हल केल्यानंतर रस्त्यामध्येच एक पर्वत बाहेर आले समुद्रामधून बाहेर, आणि त्याचं नाव होतं मेनक पर्वत. मेनक पर्वत गोल्डन माउंटन होता, आणि त्यांनी विनंती केली. मेनक पर्वताची थोडी कथा अशी आहे की पूर्वी पर्वतांना पंख होते, जिथं जाईल तिथं उडत जायचे, वाटेल तिथं थांबायचे. मग त्यांनी पण उत्पात केलेला होता. मोठं गाव असेल तिथंच जाऊन मग ते गाव अख्खं दबलं जायचं. त्यामुळे त्यांना शाप मिळाला आणि ते सगळे एका जागेवर स्थिर झाले. परंतु यावेळेस मेनक पर्वत जे असतात त्यांना वायुदेवाने वाचवलं असतं आणि त्यांना समुद्रामध्ये ठेवलेलं असतं. मग त्याची परतफेड म्हणून ते म्हणतात की वायुपुत्र हनुमान आहेत, त्यांना आपण सेवेमध्ये मदत करू. आणि त्यांना म्हणतात की बाबा तुम्ही आता एवढ्या दूर चालला आहात, तुम्हाला खूप मोठी सेवा आहे, तुम्ही थांबा जरा इथं, थोडी विश्रांती घ्या. इथं आपण म्हणजे कम्फर्ट झोन तयार होता तिथं. तसं भक्तीमध्ये आता इथं प्रतिकात्मक जर विचार केला तर ह्या स्टोरीचा, तर आपण या भौतिक जगातून म्हणजे महेंद्र पर्वतावरून सीताजी कशाचं प्रतीक आहे? भक्तीचं प्रतीक आहे. आपल्या भौतिक जगातून सीतामाई म्हणजे भक्तीकडे जायचं जर असेल तर अशा ही जे अडथळे येत आहेत त्याचा उल्लेख ह्या कथेमध्ये केलेला आहे. त्याच्यापासून काय शिकवून घ्यायची ते आपण त्याची चर्चा करतोय आता. तर मेनक पर्वत काय कम्फर्ट झोन तयार करतात की बाबा हनुमानजींना विनंती करतात तुम्ही थोडी विश्रांती घ्या इथं. तर हनुमानजी म्हणतात नाही, मी आता भगवंताच्या सेवेमध्ये आहे, मी काही थांबू शकत नाही. आणि त्यांनी फक्त त्याच्यावरती 2 मिनिटं असा पाय ठेवला आणि पुढे निघाले. तर आपल्या जीवनामध्ये असेच ज्यावेळेस आपण भक्ती करू त्यावेळेस मायादेवी कामाला लागतात. मायादेवी म्हणतात अरे हा माझ्या मुठीतून चाललेला आहे, चला मग तुम्हाला तुमचे मित्र भेटतील, काय हे वय का तुमचं भक्ती करायचं, मजा करा, आता एवढेच दिवस आहेत कॉलेजचे, काय आहे. मग असे मेहनत तुम्हाला आडवे येऊ शकतात. मग त्यावेळेस तुमचं कर्तव्य काय की आपलं गोल, जसं हनुमानजीने फोकस केलं तर आपल्या गोलकडे ध्येयाकडे की सीतामाईंना शोधून काढण्याचं, तसं आपण कृष्ण भक्ती मिळवण्यासाठी असे आपल्याला मायादेवी काम करतात आणि तुम्हाला अशा कम्फर्ट झोन देतील. म्हणते ठीक आहे अजून वेळ आहे, भक्ती कधी करायची? म्हातारपणी करायची. पण म्हातारपणी करू वाटते का भक्ती? आयुष्यभर जी सवय लागलेली आहे. आता इथं आमच्या कोर्टा शेजारी किंवा इथं रोडवर जर बघितलं आपण, बरेच वयस्कर लोक बसतात चर्चा करत. त्यांची चर्चा काय असते? माझा मुलगा असा वागतो, माझी सून मला किंमत देत नाही, माझी बायको अशी करते, म्हणजे अशी चर्चा प्रचलित सगळा. भगवंताविषयी कथा नाही, पॉझिटिव्ह बोलणं नाही. मग ही जी हे करण्यापेक्षा तुम्ही भक्तीत करणं आणि हे कम्फर्ट झोनपासून बाहेर येणं गरजेचं आहे. आणि ते आता जर सवय लावून घेतली आपण तरच ती वय झाल्यानंतर तुम्हाला गोडी लागू शकते. नसेल तर मग तुमच्यासारखं दुर्दैवी कोण नाही. मग कारण जे आपण आयुष्यभर करतो तेच म्हातारपणी करणं. त्यामुळे आता जर आपल्या शरीराला आपल्या त्याला जर गोडी लावली तर ते आपण म्हातारपणी प्रॅक्टिस करू शकतो. तसंच आपल्या म्हणजे तुम्हाला हे भक्ती करत असताना लगेच कोणतरी म्हणून काय एवढं तू करतोय, ठीक आहे पिक्चर बघायचं, कोण म्हणाल चला क्रिकेट बघायला काय फरक पडतोय, आता टेस्ट मॅच आहे, पहिली 5 दिवसाची 1च दिवस बघायचे, म्हणजे तुम्हाला डायव्हर्ट केलं जाईल. तर या मेनक आणि हनुमानजीच्या कथेपासून आपण काय बोध घेतला पाहिजे? हे जे आपल्याला अलॉरमेंट्स येतात आयुष्यामध्ये, हे जे अडथळे निर्माण होत आहेत भक्तीमधले, त्याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि त्या गोष्टी टाळल्या पाहिजे.
इथं हनुमानजीनं त्यांच्या गोलकडे फोकस केलं की आपल्याला सीतामाईंना शोधण्याचं काम आहे ते करण्यासाठी. मग मेनकजी मेनक पर्वतावरती न थांबता थोडं टच करून पुढे निघाले. पुढे निघाल्यानंतर पुढं जात जात असताना परत दुसरा त्यांना अडथळा आला. तिथं आली सुरसा राक्षसीन. सुरसा राक्षसीन काय करायची, तिला काय वरदान होतं, ब्रह्माजीनं वरदान दिलेलं होतं की तुझ्या या एरियामध्ये जो कोणी येईल ते तुझं अन्न म्हणून तू खाऊ शकतेस. मग सुरसा राक्षसींच्या इथं ती हनुमानजी पाहते, ती येताना हनुमानजींना तिनं तोंड उघडलं. तिथं हनुमानजी आले, अरे हे काय आहे म्हटलं मोठं. मग ते सुरसा राक्षसीन जोरजोरात ओरडते, हसायला लागते, मला माझा म्हणजे अन्न मिळते म्हणून. मग त्यावेळेस हनुमानजी तिला प्रार्थना करतात की मी एका भगवंताच्या सेवेच्या कामासाठी चालू आहे, तू काय असं करू नको. ते काय नाही म्हटले, मला जे ब्रह्माजीनं हे दिलेले वरदान दिलेले, जे कोणी इथं येईल ते माझं अन्न आहे, त्यामुळे मी तुला सोडू शकत नाही म्हणले, तुझं किती काय असलं तरी. मग ते त्यांच्यात वार्तालाप झाला. ती काय सुरसा ऐकायला तयार नसते. मग तिनं हनुमानजी म्हणतात काय ठीक आहे, एवढं तोंड केलं की ते स्वतःला मोठं करतात हनुमानजी. मग तिच्याकडं पण ती शक्ती असते. ज्या सिद्धी आहेत, कुठल्या आहेत सिद्धी, अनिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राक्कमे, ईशिता आणि तर या अष्टसिद्धी पैकी हनुमानजी आता इथं शक्तीचा वापर करतात. मोठे व्हायला लागतात. मोठी व्हायला लागलं की अजून मोठी करते तोंड. सुरसा तिचं पोंड 30 योजन करते. हनुमानजी 40 योजन होतात. परत ही सुरसा परत 50 योजन तोंड उघडते. हनुमानजी 70 योजन होतात. सुरसा मग शेवटी 100 योजन तिचं तोंड मोठं करतात. हनुमानजी म्हणतात तिच्याशी कॉम्पिट जर करत बसलो आपला गोल राहील, मग ते पडदिशी इतकं छोटं होतात, एका मक्खीसारखं माशीसारखं लहान होतात. आणि ते संभ्रमित होती सुरसा, अरे कुठं गेले हे हनुमानजी. परत हनुमानजी तेवढ्यात तिच्या तोंडातून फिरून बाहेर येतात. म्हणतात मी एवढंच आहे, मला खाल्लं तर तुझं काय पोट तर भरणार नाही, मग कशाला उगीच मला. मग ती पण खुश होती हनुमानजींच्या इंटेलिजन्सवरती आणि हनुमानजींना विजयी भव म्हणून आशीर्वाद देते. तर ही सुरसा काय रिप्रेझेंट करते आपल्या लाईफमध्ये, तर कॉम्पिटिशनची मेंटॅलिटी आहे. जर इथं हनुमानजी तिच्याशी कॉम्पिटिशन करत बसले असते तर ती नेवर एंडिंग होती, कारण दोघाला तशी शक्ती होती. मोठं व्हायची शक्ती होती, 100 योजन 200 योजन असं न संपणार ती हे होती कॉम्पिटिशन. त्यामुळं हनुमानजीने काय केलं, विड्रॉ केलं स्वतःला. एवढी शक्तिमान असते जे सूर्याला गिळंकृत करू शकत होते. त्यामुळे सुरसा त्यांच्या पुढं तसं काहीच नव्हतं. परंतु त्या कॉम्पिटिशनपासून ते स्वतःला अलिप्त ठेवलं आणि त्यांनी उद्दिष्ट गाठण्यासाठी युक्ती लढवली आणि ते छोटे झाले. आणि सुरसाला म्हणले, बाबा तुम्ही फार ग्रेट आहात, तुमच्या एवढं मोठं मी काय होऊ शकत नाही. आणि स्वतःला कमीपणा घेतला आणि उद्दिष्ट गाठण्यासाठी त्यांनी त्यांचा ध्येय ठेवला. आणि आता या आपल्या भौतिक जगामध्ये बरेच भक्त काय करतात, म्हणजे दुसऱ्यांना दाखवण्यासाठी भक्ती करत असतात. म्हणजे मी दुसऱ्यापेक्षा किती श्रेष्ठ आहे आणि मी किती छान हे करू शकतो, ते करू शकतो, दुसऱ्यापेक्षा सर्वोत्कृष्ट आहे हे दाखवण्यामध्ये ते शक्ती घालवत असतात. परंतु एक खरा भक्तांनी गोल काय ठेवला पाहिजे, बाबा कृष्णांना संतुष्ट करणं, कृष्ण प्रेम जे आहे ते मिळवण्यासाठी आपण फोकस करणं. पण आपण हे अनुभवलं असेल की भगवंताच्या कृपेमुळे ज्यावेळेस आपण भक्ती करतो त्यावेळेस आपल्याला स्ट्रेंथ मिळते, पॉवर मिळते, पोस्ट पोझिशन मिळतात, लोक सन्मान करायला लागतात, एखादी पद मिळतं आणि आपल्याला वाटतं की ते आपल्या स्वतःच्या स्किलमुळे मिळालं. परंतु भगवंत तुम्हाला भक्ती करताय, तुम्ही नामस्मरण करताय, भगवंताची सेवा करताय म्हणून तुम्हाला एम्पॉवर करत असतात. जसं
इन्सिग्निफिकंट लोकांपासून भगवंतांनी मोठी कार्य करून देतात. जसं कृष्णाने अर्जुनाला क्रेडिट देण्यासाठी स्वतः रथ हाकला आणि त्यांना एम्पॉवर करून ते युद्ध जिंकून त्यांना क्रेडिट दिलं. तसं भगवंत आपल्याला बऱ्याच वेळा एम्पॉवर करतात, आपल्याला खूप शक्ती देतात, एखादी पोस्ट पद देऊ शकतात, एखादं आपल्याला नेम फेम प्रेस्टिज प्रसिद्धी देऊ शकतात. मग एक ठराविक काळानंतर काय होतं, आपली गडबड, आपल्याला वाटतं हे जे काय झालं ते मी माझ्या सेल्फ स्किलवरती, माझ्या स्वतःच्या ह्याच्यावरती केलेलं आहे, पण ती वस्तुस्थिती नसती. मग आपण भगवंताला विसरून जातो आणि ते जे काय मिळवलेलं आहे भगवंतापासून, जे आपल्याला ऐश्वर्य मिळालं असेल, भौतिक प्रगती झाली असेल आपली, ते आपण काय करायला लागतो, आपल्या सेन्स एन्जॉयमेंटसाठी वापरायला लागतो, म्हणजे आपले इंद्रिय तृप्तीसाठी वापरायला लागतो. मग तिथंच आपला डाऊनफॉल चालू होतो. तर भक्तांनी इंटेलिजंटली विचार केला पाहिजे, बाबा मी पूर्वी काय होतो, भक्तीत आल्यापासून मला काय मिळालेलं आहे, हे माझी पूर्वी पात्रता होती का, मला भगवंतांनी पात्र केलेलं आहे, तर ह्या पात्रतेचा झाल्यानंतर त्याचा आपण गैरवापर न करता जे काय आपल्याला मिळालेलं आहे ते भगवंत सेवेमध्ये जास्तीत जास्त आपण कसं करू शकू ते आपण केलं पाहिजे. तर तो खरं आपला सक्सेस आहे, नाहीतर आपला फेल्युअर आहे. म्हणून आपण भक्ती करत असताना ही कॉम्पिटिटिव्ह मेंटॅलिटी सोडून दिलेली पाहिजे. मग इथं ह्या सुरसाच्या कथेमध्ये हनुमानजीनं काय केलं, स्वतः कमीपणा घेतला आणि तू बेस्ट आहेस असं समजून त्यांनी विड्रॉ केलं त्या कॉम्पिटिशनपासून आणि त्यांनी गोलकडे जाण्यासाठी प्रयत्न केला. आणि तिथून पुढं मग ते त्यांनी उड्डाण घेतलं. पुढं जाता जाता त्यांना परत एक दुसरी अडचण आली, तिसरी. तर सिमिका नावाची राक्षसीण असते. सिमिकाला काय हे असतं, बेडिडिक्शन, म्हणजे वर काय मिळालेला असतो. सिमिकाची ताकद काय असते पुन्हा सांगता येईल का? सिमिका राक्षसीण तिसऱ्यांदा हनुमानजींना भेटते, तिच्याकडे विशेष ताकद असते. बरोबर, व्हेरी गुड. तर तिच्या म्हणजे माताजींनी बरोबर सांगितलं की वरती ज्यावेळेस हनुमानजी उडत असतात तिच्या सावलीला पकडते, आणि सावलीला पकडल्यामुळं वरच्या व्यक्तीला हालता येत नाही, अशी तिच्याकडे अद्भुत शक्ती असते. आणि मग ती पकडते आणि ती सिमिका खाली ओढायला लागते हनुमानजींना. खाली ओढल्यानंतर ती खाऊन टाकते हनुमानजींना डायरेक्ट. खाल्ल्यानंतर हनुमानजी पोटात जातात, तिचं पोट फाडून बाहेर निघतात. बाहेर निघून तिचा तो तिथं अंत होतो. तर ही सिमिका काय आपल्या लाईफमध्ये दर्शवते, तर सिमिका रिप्रेझेंट कशाला करते, एनवी, मत्सर, फॉल्ट फाइंडिंग मेंटॅलिटी, दुसऱ्याविषयी दोष काढणे आणि दुसऱ्याविषयी निगेटिव्ह बोलणे. ह्या ज्या निगेटिव्ह गुन्स आहेत, हे मत्सर असेल, दुसऱ्याविषयी द्वेष असेल, दुसऱ्याचे दोष काढणे, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या या सिमिका रिप्रेझेंट करते. म्हणजे सिमिकापासून आपण हे धडा घेऊ शकतो. तर त्याला आपल्या भक्तीमध्ये जर वापरायचं असेल तर एनवी म्हणजे दुसऱ्याविषयी मत्सर केलं भगवंताला आवडतं का? नाही. भगवंताला दुसऱ्याची म्हणजे दोष काढलेले आवडतात का? नाही. आपल्या गुरूंना आवडतं का? नाही. तर मग ही एकच अशी गोष्ट आहे जी भगवंत सेवेमध्ये तुम्ही लावू शकत नाही. मग ह्याला पर्याय काय? जसं हनुमानजींनी त्या सिमिकेचा वध केला, तसं आपल्याला भक्तीमध्ये जर ग्रो करायचं असेल, आपल्याला जर भक्तीमध्ये आपलं उद्दिष्ट गाठायचं असेल, तर आपल्या मनामधला जो दोष आहे, दुसऱ्याविषयी वाईट बोलणे, दुसऱ्याचे दोष काढणे, दुसऱ्याविषयी मत्सर करणे, हे सगळे जे दोष आहेत ते आपण त्याचा त्याग केला पाहिजे आणि त्यांना संपवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मग ह्याला पर्याय काय? तर ही जी दुसऱ्याविषयी एनवी असेल, ही असेल, तर आपल्याला सद्गुण प्राप्त करण्यासाठी तुम्हाला
सद्गुण असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात राहिलं पाहिजे. मग त्यासाठी तुम्हाला सत्संगात आलं पाहिजे, गुरूंच्या भगवंतांच्या सान्निध्यात येऊन तुमचे जे अनर्थ आहेत ते तुम्ही भगवत कथा हे श्रवण करून त्या दूर केले पाहिजेत. हा धडा आपण सिमिका ह्या राक्षसीच्या आणि हनुमानजीच्या कथापासून घेऊ शकतो. जर आपण ही एनवी हा मत्सर किंवा फॉल्ट फाइंडिंग मेंटॅलिटी जर त्याग नाही केला तर काय होईल, आपलाच नाश होणार आहे आणि त्याच्यासारखं दुर्दैव काही नाही. त्यामुळे आपण एनवी जाण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजे. मग ह्या सिमिकेचा वध करून हनुमानजी पुढे निघतात. पुढे निघाल्यानंतर येतात ते लँड होतात लंकेच्या बाँड्रीला. लंकेच्या बाँड्रीला चारी बाजूने असं खड्डा आहे. परत तिथं एक लंकिनी म्हणून राक्षसीने असते, ती ते प्रोटेक्शन करत असते, त्याच्यावर जबाबदारी असते. विस ऑफिसरसारखं तिथून एंट्री जर करायचं असेल तर या लंकिनीच्या परवानगीशिवाय तुम्ही आत जाऊ शकत नसतात. मग हनुमानजी काय करतात, त्यांची शक्ती वापरून एका मांजराचं रूप घेतात छोट्याशा आणि तिथून जायला लागतात. पण ही जी लंकिनी राक्षसीने असते तिच्याकडे ती पॉवर असते ओळखायची, बाबा रूप बदललेलं आहे. मग ते येते इथं, हे म्हणते कुठं चाललं आहे, म्हणजे त्या माणसाला अडवते आत जायचं नाही, तुम्हाला रावणाने परवानगी दिलेली आहे का. तर हनुमानजी परत त्यांचं रूप घेतात आणि सांगतात लंकिनी, बाबा तुझे जे रावण आहेत ते आमचे जे स्वामी आहेत त्यांची सीतामाईंना पळवून आणलेलं आहे आणि त्यांना मी शोधण्यासाठी आलो. तर हे चांगलं कार्य तू भगवंताचं कार्य, त्यात तू अडथळा काय आणू नकोस. ती म्हणजे तसलं काही नाही, मला सांगायचं मी रावणाची सेविका आहे, रावणाने मला सांगितलं त्यांच्या परवानगीशिवाय जाते. हनुमानजी आर्ग्यू करतात त्यांना, पण ते ऐकायला तर हनुमानजी मग शेवटी त्यांचा शक्ती वापर ठाळ तिची कानाखाली लावून देतात तिच्या, तशी ती खाली पडते. खाली पडल्यावर तिच्या डोक्यात मुंगे येतात आणि तिला आठवण येते, तिला सांगितलेलं असतं की ज्यावेळेस एखादं माकड येईल आणि तुझ्या कानाखाली वाजवेल त्या दिवशी लंकेचा ऱ्हास चालू झालेला आहे, हे तू लक्षात घे. आणि मग तिच्या लक्षात येतं की बाबा हनुमानजीने कानाखाली दिली आहे आणि आपला लंकेचा नाश होणार आहे. मग ती हनुमानजीनं म्हणते एका तडाक्यात ती नीट होती, म्हणते वेलकम टू लंका. हनुमानजी तर ही जी आहे ही टाईट स्लॅब, म्हणजे ही जी चापट दिलेली आहे हनुमानजींनी लंकीला, ते आपल्या जीवनामध्ये आपण काय समजू शकतो. ही लंकिनी जी आहे ती आपल्याला काय आसक्ती रिप्रेझेंट करते. आसक्ती कशी, प्रॉपर्टीविषयी आसक्ती असेल, आपले जे विचार आहेत, नाही झालं तरी असंच झालं पाहिजे, नाहीतर करायचं नाही. आपला जो माइंडसेट असेल, विचार असतील, हे असंच, म्हणजे दुसऱ्याच ऐकायचं नाही. मग काय असेल ते माय वे इज हायवे अशी मेंटॅलिटी आहे ती, म्हणजे लंकिनी रिप्रेझेंट करते. म्हणजे काय ते माझंच खरं, किंवा ही जी आसक्ती आहे प्रॉपर्टीविषयी, लंकिनी काय म्हणायची, ही माझी लंका आहे, मला इथं हे केलं मी तुला जाऊ देणार, तसं हे माझं आहे, मी सोडणार नाही कोण जरी आलं तरी. आणि भगवंताच्या सेवेसाठी तर मुळीच नाही. मग भगवंत सेवेबद्दल आता चर्चा चाललेली असते बघा, मोठमोठे व्हिडिओ लोड केलेले आहेत यूट्यूबवरती, मंदिरात दान करू नका, इथं देऊ नका, तिथं देऊ नका, दान करू नका, असं प्रोपोगंडा केलेला आहे. लोक बी म्हणतात मी माझी प्रॉपर्टी माझ्या कष्टाने मिळवलेली आहे, मी काय द्यायची भगवंताला, त्यांनी काय दिलं. पण ते विसरून जात आहेत लोक, ही जी हवा आहे, हे ऊन आहे, हे कुठून आलेलं आहे, हे काय भगवंतांकडूनच आलेलं. मग आपण त्यांचं देणं लागतोय, हे विसरतोय आपण. तर ते विसरलं नाही पाहिजे आपण. आणि आपली जी आसक्ती आहे आपल्याला लक्षात आलं पाहिजे, आपला इथं एक प्रवासी म्हणून आपण इथं जन्माला आलेलं आहे, जन्म झालेला आहे, मृत्यू होणार आहे, तारीख फक्त माहीत नाही, पण जाणार हे निश्चित आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जी आपली प्रॉपर्टी आपल्याला मिळाली आहे त्यातला काही भाग आपण भगवंताच्या सेवेमध्ये तरी लावला पाहिजे. आपले जे विचार आहेत
निगेटिव्ह विचार असतील किंवा आपली मतं असतील, आपण सत्संगात जाऊन जो आपला काय काय लोक देवाला मानत नाही, पण तुम्ही थोडं ज्ञान अर्जन करून साधूशास्त्र आणि गुरुकडून माहिती घेऊन आपलं जे मत आहे, चुकीची मतं ती तुम्ही दुरुस्त केली पाहिजेत. आणि लंकिनी जसं जाग झाली, लंकिनीला जाग आली, एक तडाखा दिल्यानंतर तिला लक्षात आलं की रामदूत आहेत, यांचं कार्य बरोबर आहे, त्यांना जाऊन दिलं पाहिजे. तसं आपण हे सत्संगात येऊन किंवा भक्तांच्या सान्निध्यात येऊन हे बॉक्सिंग मॅचसारखं आहे बघा, ही लंकिनी आणि हनुमानजींची जी कथा आहे ती. तसं ह्या जे पंच पडतात इथं कथेमध्ये, आपल्या प्रभूजी आपल्या वेगवेगळ्या कथा सांगून उपदेश देऊन आपल्याला म्हणतात की भक्ती का केली पाहिजे, हे मनुष्य जीवनाचा उद्देश काय आहे, सगळे इथं समाधानी काय, याची सगळे उत्तरे आपल्याला सांगितली जातात. पण आपण काही काळानंतर विसरून जातो. तसं विसरून न जाता ती प्रत्येक थापड आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि आपलं जो गोल आहे आयुष्याचं ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपलं गोल काय आहे लाईफमधलं, तर भगवंताची भक्ती करणं आणि आपल्या मूळ घरी परत जाणं. आता आपण बऱ्याच वेळा आपल्याला भक्तिशास्त्रीमध्ये भगवद्गीता कोर्समध्ये सांगलेलं आहे, आपण असमाधानी का असतो, का तर वी आर मिसआयडेंटिफाईंग आवर सेल्फ. हे आपण आपल्याला ओळखलंच नाही. आपण रोज बघतो की मला चांगली गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, मला चांगला पती पाहिजे, मला पत्नी पाहिजे, सगळं जे हे सगळं आपल्या इंद्रियतृप्तीसाठी सगळं चांगलं पाहिजे, किंवा मला ह्याच्यासारखं पाहिजे, त्याच्यासारखं पाहिजे. अगदी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना बायडेनला जाऊन जर भेटला तुम्ही आणि त्यांना विचारलं तुम्ही समाधानी आहात का, तर ते पण नाही म्हणतील, मला काळजी पडली आहे, तिकडं रशिया वॉर चाललं आहे, इकडे चायना त्रास देत आहे. म्हणजे पॉवरफुल मॅन इन द वर्ल्ड ही इज ऑल्सो अनहॅपी, इज वरीड. तसंच आपलंसुद्धा प्रत्येकजण सुख शांती समाधान मिळवण्यासाठी धडपड करतो आहे, मग त्याला मिळत नाही, म्हणजे काय गफलत आहे ना. आपल्याला आम्ही बघतो, आम्ही कोर्टामध्ये खूप पैसेवाले लोक येतात, हो वकील साहेब सगळं आहे हो, पण समाधान नाही बघा. पण त्यांना हे कळत नाही की आपल्याला का समाधान मिळत नाही, तर आपण जे करतो हे इंद्रियतृप्तीसाठी करतोय, भगवंतासाठी किंवा आपल्या आत्म्यासाठी काही करत नाही. तर समजा आपला एखादा गुलाबजाम आहे, हातात धरला, पोट भरणार आहे का, खाल्ला तरच भरणार आहे. तसं एखाद्या प्रभुपादांनी एक उदाहरण दिलेलं आहे बघा, गाडीचं आणि ड्रायव्हरचं. जसं गाडी तुम्ही पेट्रोल पंपावर नेली, तुम्ही म्हणताय बाबा ह्या 2000चं पेट्रोल टाका, त्याचबरोबर म्हणत नाही की 500 रुपये ड्रायव्हरला पाजा, का तर ड्रायव्हरचं आणणं वेगळं, गाडीचं आणणं वेगळं. तसं जे आपण इथं आयुष्यामध्ये रोज काय करतो, चांगले कपडे घालायचे, साफसुथरं राहायचं, चांगलं खायचं, चांगलं प्यायचं, ह्या हॉटेलला जायचं, तिकडं फिरायला जायचं, चांगली गाडी, सगळं हे कशासाठी चाललं आहे, हे शरीरासाठी चाललं. पण आत्म्यासाठी काय करतोय आपण रोज, काहीच करत नाही. मग तसं त्या ड्रायव्हरला 5 लिटर पेट्रोलची गरज नाही, किंवा 500 रुपये त्याला अन्न लागेल, भाकरी त्याला खायला घ्यावं लागेल. मग त्यांनी जर भाकरी तूप वगैरे खाल्लं तर तो समाधानी होईल, मग ती गाडी चालेल. तसं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपण स्वतःला ओळखलं नाही, मी कोण आहे, मी हे शरीर म्हणून शरीरातच लाड करतोय. आत्म्याचं जे गरज आहेत, नामस्मरण केलं पाहिजे भगवंताचं. तर आपल्याला सुरुवातीला नामस्मरण कडू का लागतं, जसं एखाद्याला जॉईंट डिसीज झाला, काळवेळ झाली, त्याला ऊसाचा रस जर दिला तो कडू लागतो. ऊसाची क्वालिटी कशी आहे, रसाची गोड आहे, पण त्याला कडू का लागतो, तर तो रोगी आहे. तसंच आपलं झालेलं आहे की एवढे अनंत कोटी जन्माचे अनर्थ आपल्यात भरलेले आहेत, त्यामुळे भगवंताचं नावामध्ये रस नाही आपल्याला. त्याला उपाय काय, तर भगवंताचं नामस्मरण घेतलं पाहिजे. जसं आपण नामस्मरण घेऊ, जसं आपले अनर्थ बाहेर जातील आणि आपल्याला एक दिवस असं येईल, मग ते गाणं आठवेल आणि खरं वाटेल, अमृतावानी गोड नाम तुझी देवा. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात ते सत्य आहे.
आपल्याला काय माहीत नाही का तर आपल्यात अनर्थ आहे. ते येण्यासाठी आपल्याला नामस्मरण केलं पाहिजे. आणि खरं जर आनंदी व्हायचं असेल तर भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. तर आपण कुठं आलो होतो तर लंकिनी म्हणजे सत्संगातून काय घ्यायचं आहे तर आपण स्वतःचं जीवनाचं उद्दिष्ट आपण ओळखायचं आपल्याला आणि त्या हिशोबाने आपण कार्य करत राहायचं आहे. तर हे सत्संग आपण सत्संग अटेंड केलं पाहिजे, भक्तांच्या सान्निध्यात आलं पाहिजे, तर तुम्ही सुख शांती समाधानी राहाल. मग तिथं हनुमानजी येतात. हनुमानजीने प्रवेश केला लंकेमध्ये. नंतर ते निरीक्षण करत असतात लंकेचं. खूप ती सोन्याची लंका असते, खूप तिकडं चांगले चांगले तळी बागा सगळं सुंदर असतात. आणि तिथे एका ठिकाणी बघतात तर एका ठिकाणी त्यांना रामनामाचा आवाज येतो. बघतात तर ते विभीषणाचं घर असतं, तिथं तुलसी वृंदावन असतं. परत दुसऱ्या ठिकाणी सीतामाई त्यांना दिसतात अशोकवनामध्ये. मग तिथं गेल्यावर त्यांना खूप आनंद होतो. मग एक्साइटमेंटमध्ये माणसाचं काय होतं, उडी मारतो जोरात, युरेका युरेका. जसं शोध लागल्यानंतर कोण ओरडलं होतं, आर्किमिडीज. लहानपणीचं आठवते थोडं थोडं. तर तसं हनुमानजींना एक्साइटमेंट झाली की सीतामाई, कारण एवढे लाखो वानर होते त्यांच्यामध्ये ह्यांना ती सेवा मिळाली आणि सीतेचा शोध त्यांना लागला. पण त्यांनी काय केलं की ते इंटेलिजन्स वापरलं आणि त्यांनी एक्साइटमेंट त्यांचं कंट्रोल केली आणि ते एकदम सूक्ष्म झाले. सूक्ष्म होऊन ते अंगठे एवढे झाले आणि पानाच्या आड थांबले. जय जगन्नाथ बलिसु माँ की जय. मग ते छोटे झाले, पानाच्या आड थांबले आणि रामायण गीत गायला लागले. तिथं सीतामाईंना पाहिलं होतं की ते निराश होत्या आणि व्याकुळ होत्या. रामजींचं ते चिंतन करत होत्या, कधी त्यांना राम घ्यायला येतील म्हणून. मग जर डायरेक्ट हनुमानजी त्यांच्या पुढं प्रगट झाले असते तर सीतामाई घाबरल्या असत्या आणि त्यांना वाटलं ते रावणाचंच कोणतरी हा माणूस आहे म्हणून ते रामायण गातात. सीतामाईंना जे निगेटिव्ह थॉट येतात त्यातून थोडंसं बरं वाटतं आणि मग हनुमानजी त्यांच्या पुढं लहान हनुमानजी पुढं प्रगट होतात सीतामाईंपुढं आणि सीतामाई विचारतात तू कोण आहेस. ते म्हणतात मी रामाचा सेवक आहे, रामभक्त आहे, हनुमान. ते म्हणतात की मी तुझ्यावर विश्वास कसा ठेवायचा. तर ते म्हणतात की रामजीनं तुम्हाला ही अंगठी दिलेली आहे. मग ती स्पेशल अंगठी असते ती, त्यामुळे ते ओळखतात की रामजींचाच दूत आहे. मग सीतामाईमध्ये आणि त्यांच्यामध्ये डायलॉग चालू होतो. सीतामाईंना हनुमानजी म्हणतात की तुम्ही इथे एवढ्या व्याकुळ झाल्या, तुम्ही माझ्याबरोबर चला, मी तुम्हाला घेऊन जातो. सीतामाई म्हणतात की नाही म्हणलं तू एवढा छोटा आहेस, मी कशी येणार तुझ्याबरोबर. हनुमानजी म्हणतात की मग ते त्यांचं खरं रूप दाखवत, मोठे होतात. सीतामाई बघतात, म्हणतात सीतामाई नक्की तुम्ही कसे आहात म्हणले, केवढे आहात तुम्ही. तर हनुमानजी पुन्हा नम्रपणे म्हणतात मी तसा छोटाच आहे पण रामजी सेवा करण्यासाठी मी कितीही मोठा होऊ शकतो. मग तसंच भक्तांनी पण राहिलं पाहिजे. म्हणजे बरेच वेळा आपण प्रोजेक्ट करतो की एखादी रामकथा असते तर रामजींचा फोटो कोपऱ्यात गोल लावलेला असतो, त्या कथाकाराचा असा मोठा बॅनर असतो. म्हणजे लोक काय करतात, स्वतःला प्रोजेक्ट करतात. पण इथं हनुमानजींनी काय केलं, स्वतःला लहान दाखवलं आणि सबमिसिव्हली सांगितलं की मी छोटाच आहे पण रामजींची सेवा करण्यासाठी मोठा होऊ शकतो. आणि ह्या भौतिक जगामध्ये काय होतं, लोक स्वतःला प्रोजेक्ट करतात मोठे आणि भगवंतांना छोटं ठेवतात. तर तसं न करता इथं ही शिकवून घेऊ शकतो की आपण भगवंतांना प्रोजेक्ट करण्यासाठी त्यांना हे केलं पाहिजे आणि आपण छोटं राहिलं पाहिजे, नम्र राहिलं पाहिजे.
मग दुसरं तसं म्हटल्यानंतर सीतामाई म्हणतात नाही नाही नाही, काय आहे खरं कारण असं आहे की तुमच्याबरोबर जर मी यायला लागले तर हे जर पाहिलं राक्षस तुम्हाला अटॅक करतील आणि तुमचं सगळं लक्ष त्या युद्धामध्ये जाईल आणि मी खाली पडले तर मला भीती वाटेल उंचीची. हनुमानजी आर्ग्यू करतात. माताजी म्हणले तुम्ही एवढ्या पुष्पक विमानातून एवढ्या उंचीहून आला त्यावेळेस तुम्हाला भीती नाही वाटली ना आता तुम्ही कसं काय घाबरता. तर फक्त त्यांची शेपटी अशी पंख्यासारखी फिरवायला चालू केली आणि त्या 7 ट्रूप अशा एका शेपटीच्या गरगऱ्यामध्ये नष्ट करून टाकल्या. परत त्यांचे वीर योद्धे पाठवले. त्यांच्या योद्ध्यांना त्यांनी काय केलं, हनुमानजींनी तिथले त्यांची मुंडकी उडवून टाकली शेपटीने. ते मुंडके हे त्याचं त्याला असं करून ते रावणाकडे पाठवून दिले. मग हा उत्पात पाहिल्यानंतर रावणाच्या लक्षात आले जरा शक्तिशालीच दिसतोय हा वानर. मग ते त्यांचा अमरत्व असलेला अक्षय कुमार त्यांचा मुलाला पाठवतात. अक्षय कुमारला पाठवल्यानंतर तो त्यांचे हनुमानजीशी युद्ध करतो. हनुमानजी त्याला एका ह्याच्यामध्ये मारून टाकतात. मग अक्षय गेल्यानंतर रावण म्हणतो अरे हा तर अक्षय होता ना, ह्याला तर मारून टाकलं. मग इंद्रजितचं दुसरं नाव काय, मेघनाथनं पाठवलं. मेघनाथ खूप पॉवरफुल असतो. मग त्याच्याकडे ब्रह्मास्त्र वगैरे असतात. मेघनाथजी येतो त्यावेळेस हनुमानजी म्हणतात बाबा कशाला तू हे करतोय, सांग तुझ्या वाढलं. पण ते काय ऐकत नाही. अहंकार असतो शक्तीची, त्याला घमंड असते. मग बाणांचा बहुचार करतो. खूप बाण मारतो मेघनाथ. हनुमानजीच्या अंगामध्ये घुसतात बाण. हनुमानजी फक्त त्यांची बॉडी स्ट्रेच करतात, अशी सगळे बाण गळून पडतात हनुमानजींना. तिळे मात्र काही होत नाही. म्हणजे सगळे देवी देवतांना त्यांना जे आशीर्वाद दिले असतात ते इथं प्रत्येक सेवेमध्ये वापरत असतात, भगवंताच्या सेवेमध्ये. मग शेवटी काय करतात, ते ब्रह्मास्त्र पाठवतात. हनुमानजी विचार करतात अरे ब्रह्मास्त्र आहे, ह्यांचा अवमान करणं थोडं चुकीचं होईल. कारण आपल्याला ज्यावेळेस इंद्राने आपल्याला वज्र मारला होता त्यावेळेस आपल्याला बेशुद्ध अवस्थेतून शुद्धीवर आणणारे हे आपले ब्रह्माजी आहेत, तर त्यांचा थोडा मान राखूया म्हणून त्यांनी जो अस्त्र पाठवलं होतं त्यांनी ते स्वतःला बांधून घेतात. मग मेघनाथला खूप आनंद होतो. पण इथं हनुमानजींचा प्लॅन दुसराच असतो. हनुमानजी म्हणतात ठीक आहे, या निमित्ताने आपल्याला रावणाला भेटता येईल. मग ते रावण दरबारी हनुमानजींना घेऊन जातात. तिथं गेल्यानंतर आता हनुमानजी दूत असतात, तसं प्रोटोकॉलप्रमाणे दूताला एक चांगलं राजासन दिलं पाहिजे, त्याचे उपचार केला पाहिजे. पण रावण एवढा दुष्ट आणि क्रूर होता किंवा त्याला एथिकेश नावाचं काही गोष्ट नव्हती, नीतिमत्ता नव्हती. त्यामुळे त्यांनी हनुमानजींना तसंच उभं केलं. पण हनुमानजी फार इंटेलिजंट होते. त्यांनी काय केलं, शेपटी त्यांची गुंडाळत रावण जिथं बसले होते त्यांच्यापेक्षा उंचावर जाऊन त्यांनी शेपटीचं गुंडाळे करून त्याच्यावर बसले. म्हणले आता अशा व्यक्तीशी बोलण्याची हीच पद्धत आहे. म्हणजे इकडं ज्यावेळेस लक्ष्मण हनुमानानं भेटले त्यावेळेस ते गुडघ्यावर बसले. पण इथं रावण तसा आगाव होता, त्रासदायक होता म्हणून असुरवृत्तीचा होता म्हणून त्यांच्यापेक्षा आसन उंच करून ते बसले आणि रावणाशी संभाषण करायला लागले. रावणाला म्हटले मी आत्तापर्यंत तुमची 1/3 सेना मारून टाकलेली, तर तुम्ही माझ्यासारखे असे बलाढ्य, मी सगळ्यात लहान आहे, म्हणजे सगळ्यात तुच्छ आहे आणि माझ्यापेक्षा बलाढ्य अजून तिकडं आहेत, तर तू आमच्या काही नादी लागू नको किंवा रामाच्या नादी लागू नको, तू सीतामाईंना परत कर बाबा. तर तुला परत ओळख करून देतात. ते एक आठवण करून देतात की बालीची माहिती आहे. बालीने काय केलं होतं रावणाला, ज्यावेळेस बाली त्यांची पूजा अर्चा करत होते त्यावेळेस रावण त्यांना डिस्टर्ब करत होता. मग रावणाला त्यांनी काकेत पकडलं होतं आणि त्यांना प्रदक्षिणा घ्यायची, पृथ्वीला 3 प्रदक्षिणा मारायची. आणि ती बाली 3 प्रदक्षिणा रावणाला घेऊन मारले होते. तेव्हा बालीला तो रावण घाबरत होता. मग
हे जे बाले आहेत ना, त्यांना आमच्या स्वामींनी रामाने मारून टाकलेलं आहे म्हणजे अशी ओळख करून देताना ते रावणाला घाबरवायचा प्रयत्न करत होते. रावण घाबरत होता मनातून, परंतु अहंकार सगळ्यांसमोर मी कसा दाखवू की मी घाबरलो, किंवा त्या इगोपोटी ते रावणाने काय ऐकलं नाही. मग हा फार आगाऊपणे बोलतोय म्हणले, मला उलटं बोलतोय, त्याला म्हणले मारून टाका. तेवढ्या तिथं बिभीषण असतात, म्हणले ते इंटेलिजंटच बिभीषण असतात, त्याला भावाला कसं बोलायचं किंवा एखाद्या युगोइस्टिक माणसाला कसं बोलायचं त्यांना माहीत होतं. पण बिभीषणजी म्हणतात की रावण तुम्ही त्रिलोकाचे पती आहात, त्रिलोकपती आहात तुम्ही, आणि हा साधा दूत आहे, तुम्ही जर ह्याला मारलं तर तुमची बदनाम व्हाल तुम्ही, म्हणजे तुमची कीर्ती अपकीर्ती पडसेल, त्यामुळे तुम्हाला हे शोभा देणार नाही, तर तुम्ही तसं काय करू नका. तेव्हा म्हणतात हो हो मी त्रिलोकपती आहे, मी कसं काय असं करू, मग ते टाळतात. मग ठीक आहे म्हणतात, वानरांना काय त्यांच्या शेपटीचा गर्व आहे ना, त्याची शेपटी पेटवून देऊ म्हणून आदेश काढतात शेपटीवर. मग हनुमानजी त्यांची ऑलरेडी ती उंडाळून मोठी केली, अजून मोठी करतात शेपटी. लंकेतली सगळी कापडं दोऱ्या तेल सगळं आणतात, त्या शेपटीवर वाटतात. हनुमानजीनं वर दिलेला असतो कुणी, सूर्यदेवाने, की अगदी बसून तुम्हाला काही त्रास होणार. जशी शेपटी पेटवली तसं हनुमानजींना बरं वाटायला लागलं. हनुमानजीने ज्यावेळेस लंकेला भेटून प्रदक्षिणा मारलेली असते लंकेवरती, कोणाचं घर कुठं आहे ओळख करून देताना पण हा मंत्री हे मंत्री त्यांची घरं कुठे आहे त्याची माहिती ॲड्रेसेस घेतले त्यांनी, आणि सगळ्या मंत्र्यांची हे जे सगळे पॅलेसेस त्यांनी जाळून टाकले. शिवाय विभीषण आणि अशोक वाटे या 2 ठिकाणी त्यांनी आग लावायची सोडली आणि सगळ्या ठिकाणी आग लावून टाकली. सगळी लंका जळत असताना मध्येच पाऊस चालू झाला. हनुमानजी म्हणजे काय हे, इंद्राला काय कळत नाही का, इथं मी भगवंताची सेवा करतोय. मग इंद्रावरती रागावणार असतात, तेवढ्यात इंद्र म्हणजे थांबा अहो हे पाणी नाही म्हणून पेट्रोल आहे म्हणले. मग इंद्रसुद्धा त्या सेवेमध्ये मदत करतात. मग तिथून ते माघारी यायला निघतात हनुमानजी. माघारी येण्यासाठी साधारण अर्धा दिवस त्यांना जिथून लंकेपासून जिथून कुठला पर्वत उडी घेतले, महेंद्र पर्वतपर्यंत अर्धा 1.5 दिवस लागतो त्यांना परत यायला. तिथून परत ह्यांच्याकडे जायला किष्किंधाकडे 1.5 दिवस लागतो. मग असं 3 दिवसात ते तिथं पोचतात सगळे. मग तिथे रामजींना सांगतात की सीतामाई इथं आहे तिथं. मग तिथं हनुमानजी असे बसलेले असतात पायापाशी. हनुमानजी सांगा, मग राम त्यांच्या खांद्याला हात लावतात आणि ते एवढे भावविभोर झालेले, त्यांच्यावर एवढे खुश झालेले की सीतामाईचा शोध लावला. आणि मग त्यांना उठून असं आलिंगन करतात रामजी हनुमानजीला. हनुमानजी एवढे खुश होतात, त्यांना एवढा आनंद प्राप्त होतो भगवंताच्या आलिंगनामुळे, त्यांना दिव्य अनुभूती होती. आणि त्या दिवशी ते ठरवतात की ह्या शरीराचा मी त्याग करणार नाही. म्हणून तेव्हापासून ते हनुमानजी अमर झालेले आहेत. म्हणून तुम्ही कथा ऐकल्या असतील हनुमानजींच्या नंतरसुद्धा दुसऱ्या वेगवेगळ्या युगामध्ये हनुमानजीच्या अस्तित्वाबद्दल. त्या आपण थोड्याशा त्यातल्या काही कथा घेऊया आपण. मग तिथून पुढं 12 दिवस किष्किंधापासून समुद्रकिनापर्यंत यायला लागले त्यांना. 3 दिवस त्यांनी समुद्रदेवांना प्रार्थना केली. समुद्रदेव काही यायला तयारच नाहीत. मग रामजी चिडले आणि बाण काढला आणि समुद्र आठवण्यासाठी समुद्र उखळायला लागला. मग समुद्रदेव प्रगट झाले आणि भगवंताची माफी मागितली आणि त्यांनी पूल बनवण्यासाठी जागा दाखवून दिली. मग तिथं जो पूल बांधण्यासाठी किती दिवस गेले, 5 दिवस गेले. तो पूल केवढा होता, 80 मैल दूर आणि 800 मैल 800 माइल्स लॉंग आणि 80 माइल्स ब्रॉड. 80 मैल 1 मैल म्हणजे काय, ते साधारण 2.25 किलोमीटर ना. म्हणजे ते बरंच, आता गणित तुम्ही करा किती, गणित माझा विषय नव्हता. म्हणजे
800 मैल गुणिले 2.5 किलो, बरेच हजारो किलो, 1,500 का 1400 किलोमीटर, 1400 काहीतरी येतं, तेवढी लांबी त्या पुलाची होती आणि रुंदी 80 मैल. म्हणजे एवढी वानर सेना होती की एवढा रुंद, म्हणजे अजूनपर्यंत तरी आता नितीन गडकरी साहेब आहेत किंवा एवढे मोठे 6 पदरी, 8 पदरी, 16 पदरी रोड आहेत, पण 80 मैल रुंद असलेला रोड अजून तरी तयार झालेला नाही. तर एवढा मोठा तो पूल होता. तो तयार 5 दिवसात केला आणि सगळी वानर सेना त्या पुलावरून पलीकडे गेली. आणि हे पूल तयार होत असताना काही कथा आहेत, तर त्या थोड्या चर्चा करू. तिथं काय पूल तयार करत असताना एक खरुताई आपल्या कडेला जायच्या, माती टाकायच्या आणि मदत करण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्या शक्तीप्रमाणे. हनुमानजी बघतात हे काय पायात मध्ये येते, ते म्हणतात हट बाजूला हो, म्हणतात तू काय करते, म्हणले एवढा मोठा 800 मैल दूर पूल आहे, एवढी त्याची रुंदी आहे, तू एवढी माती टाकून काय करणार आहे, म्हणले सरळ बाजूला. ते भगवंत पाहतात आणि जेव्हा कटाक्ष टाकतात हनुमानजीकडे, हनुमानजीला बोलवून घेतात. म्हणते तुला काय वाटतं, म्हणजे की हा पूल कशासाठी बांधतोय आपण. ते म्हणतात की रावणाला मारण्यासाठी. म्हणते रामजी म्हणतात मी तर प्रत्येकाच्या हृदयात आहे, त्याच्या हृदयात मी पण आहे, हार्ट अटॅक काढून त्याला 2 मिनिटात संपवून टाकेन मी रावणाला. मग ते म्हणतात नाही नाही नाही, हे सगळे वानर सेना तिकडे जाण्यासाठी, पूल बांधण्यासाठी, वानर सेनेला तिकडे पलीकडे जाण्यासाठी बांधतो. तर रामजी म्हणतात हा पूल तर काय मी एक असं बाण टाकला तर बनवू शकतोय, म्हणले मी, त्यात काय एवढं आहे. मग परत ह्यांना लक्षात येतं की प्रत्येकाला सेवा मिळावी म्हणून भगवंतांनी ती अर्जमेंट केलेली होती, म्हणजे खरुताईपासून ते हनुमानजीपर्यंत. मग हनुमानजीच्या लक्षात येतं की आपलं इथं आपण कोणालाही तुच्छ मानलं नाही पाहिजे. आणि खरुताईच्या पाठीवरून म्हणतात लोक की रामजीने हात फिरवल्यामुळे त्यांच्या अजून पाठीवरती ती बोटाचे उरण आहेत असं म्हणलं जातं. तिथून दुसरी एक कथा आहे. पूल बांधताना रावणाची एक मछली असते, ती प्रोटेक्शन करत असते, जलपरी. मग तिला आदेश करतात रावण की पूल मोडून टाक. परंतु ती हनुमानजींची हनुमानजींचं रूप पाहून ती अट्रॅक्ट होती, हनुमानजींना ते हे करायला बघते, पण हनुमानजी तिला हे करतात, डिफीट करतात आणि ती जलपरी परत हे करत नाही, म्हणजे मदत करते पूल हे करण्यासाठी. नंतर दुसरी एक कथा आहे हनुमानजींची. तर वेळ आहे आपल्याला थोडंसं. शनिदेवांची कथा आहे. शनिदेव आणि रामजी. तर शनिदेव जे असतात ते पिढा तयार करत असतात, काय शनीची 7.5 म्हणतो ना आपण. मग ते हनुमानजी आपले श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम करत असतात. शनी म्हणतात अरे श्रीराम जय राम थोडं थांबव, मला फक्त हे लिहून दे की मी सगळ्यात शक्तिशाली आहे. म्हणजे शनिदेव सगळ्याला त्रास करतात, ते सगळ्याला त्रास देऊ शकतात, म्हणून ते शक्तिशाली आहेत. हनुमानजी म्हणतात मला हे करू द्या साधना, तुम्ही मला काही त्रास देऊ नका. पण ते काय ऐकायलाच तयार नाही. ते जप करत असतात हनुमानजी श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम काय. परंतु ते शनिदेव शांत बसत नाहीत, डिस्टर्ब करतात हनुमानजी काय करतात, त्यांना त्यांच्या कॉईलमध्ये शेफ्टीमध्ये गुंडाळतात आणि बांधून आपलं श्रीराम जयराम कीर्तन करत सगळे फिरत असतात. मग ते जे पूल वगैरे असतात त्यावरून वरखडत नेतात, ते शनीच्या डोक्याला वगैरे लागतं, शनी म्हणतात. आणि परत त्यांची कीर्तन थांबवल्यानंतर शनिदेव त्यांचं झाल्यानंतर शनिदेव थांबतात आणि शनिदेवाला सोडतात. म्हणतात बोला आता काय नाही, तुम्ही मी सर्वात शक्तिशाली, तू शक्तिशाली. म्हटले ठीक आहे, म्हणजे ह्याला अहंकार आलेला दिसतोय. भगवंताचा जरी भक्त असला तरी अहंकार, तसं इंद्राला धडा शिकवला भगवंताने, तसं शनीला पण अहंकार आलेला होता. पण हनुमानजी म्हणतात ठीक आहे, बट ठीक आहे, म्हणते ते
त्यांच्याशी डायलॉग करतात हनुमानजी, काय करू शकतोस तू? म्हणजे 7.5 मी डेंजर देतो. म्हणजे काय करतो तू? म्हणजे मी पहिल्यांदा डोक्यात घुसतो माणसाच्या, डोक्यात घुसून काय मग त्यांचं भ्रमित करतो, त्यांच्याकडून चुकीच्या गोष्टी करायला होतो. मग नंतर काय करतो? म्हणजे पोटात जातो. म्हणजे मी पोटात गेल्यानंतर काय करतो? 2.5 वर्ष त्यांची डायजेशन सिस्टीम सगळी खराब करून टाकतो आणि वीक बनवतो माणसाला. वीक करून काय करतो? म्हणजे मग नंतर मी पायाकडे जातो, पायाला अटॅक करून. 2.5 वर्षात काय करता तुम्ही? ते त्या माणसाला जिकडं जायचं आहे तर तिकडं जाऊन द्या, म्हणजे चुकीच दिशेला घेऊन जाणार. म्हणजे समजा पंढरपूरला जायचं ते उलट्या दिशेला घेऊन जाणार. चांगल्या लोकांना भेटतं, वाईट लोकांची संख्या. मग हे शनीचं काम करतो, हे शनी त्यांचं इंट्रोडक्शन देतात. बरं ठीक आहे, तर तुमची 7.5 भयानक दिसते म्हणतात हनुमानजी. मग काय कर? मी आता तुझ्या डोक्यात घुसतो म्हणले. आता हनुमानजींना ठीक आहे म्हणजे घुसा म्हणजे. मग हनुमानजीचं डोकं म्हणजे काय? हनुमानजी डोक्यात घुसलं, हनुमानजी काय करतात? पर्वत उचलतात, डोक्यात टाकतात. दुसरा उचलतात डोक्यात. इकडं शनिदेव तडफडायला लागतात, ओरडायला लागलं. दुसरा तिसरा पर्वत. शनी म्हणतात 2.5 मिनिटं सुद्धा मी थांबू शकत नाही, पण 2.5 सेकंद सुद्धा थांबू शकत नाही. ते बाहेर येतात आणि म्हणतात मला माफ करा म्हणले, माझ्याकडून चूक झाली म्हणले. मी असं काय म्हणले, मलाच असा त्रास नाही म्हणजे भक्तांना पण द्या. नाही म्हणजे भक्तांना मी कधीच त्रास देणार नाही. म्हणजे त्यावेळेस हनुमानजींना शनिदेवाने शब्द दिला आहे, त्यामुळे तुम्ही इथं काही कोणी घाबरायचे कारण नाही. भगवंताचं नामकार आपलं हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. शनिदेवाला किंवा इतर कोणाला घाबरायचे कारण नाही. शनिदेवांची सेवाच आहे की आपल्या भक्तांना मदत करण्याची. ते भक्तांना कधी त्रास देणार नाहीत. मग शनिदेवाला तेव्हापासून त्यांना तेल वाहतात. सरसोला मराठीत काय म्हणतात? मोहरीचं तेल. मोहरीचं तेल त्यामुळं शनिदेवांना, कारण त्यांना एवढं हनुमानजीनं मारलेलं आहे की त्यांना बरं वाटावं म्हणून त्यांचे भक्त, शनिदेवाचे भक्त मोहरीचं तेलाचं त्यांना वाहत असतात. त्याच्यामागे ती कथा आहे. दुसरी हनुमानजींची कथा आहे, ती थोडक्यात सांगतो आता मी, शेवटच्या 2 कथा आणि थांबतो. हनुमानजी जर प्रत्येक गावामध्ये देऊळ पाहिलेलं आहे आपण, प्रत्येक गावामध्ये देऊळ पाहिलं तर हनुमानजींना शेंदूर लावलेला असतो. बरोबर आहे ना? बाकीचे देवदेवतांच्या मूर्ती वेगळ्या असतात, पण हनुमानजींचं शेंदूर लावलं. शेंदुरामागची कथा काय आहे तुम्हाला माहिती आहे का? तर कथा त्याची छोटीशी अशी आहे, ज्यावेळेस राम सीता सगळे अयोध्येला येतात, सीतादेवी माई शृंगार करत असतात स्वतःचा आणि ते स्वतःला सिंदूर लावत असतात डोक्यामध्ये. हनुमानजी येतात की बघतात की अरे सीतामाई स्वतःला सिंदूर लावतात, हे काय करतात नक्की? मग सीतामाईंना भेटतात आणि सीतामाईशी डायलॉग करते, बघ हे काय तुम्ही केलं? हे म्हणले रामजींना खूप आवडतं. त्यांना वाटतं हा कलर रामजींना खूप आवडतो, सिंदूर रामजींना आवडतो. मग ठीक आहे, मग तेवढे डोक्यात घेतात, ते जातात, बाहेर जातात, गावातला सिंदूर विकत घेतात आणि ते लावतात. पण ते सीतामाईने एवढा लावला तर भगवंताने एवढं खुश होतं, मी जर अंगाला लावला तर काय होईल? अजून खुश होतं. ते लावून घेतात सगळे, आश्चर्य लावत आणि लोक हसायला लागतात. म्हणजे बघा किती मी आनंद देऊ शकतो म्हणले सिंदूर, तर भगवंत लोक एवढे आनंद देतात, भगवंत किती आनंद देतो. मग रामजींची समाधी तर चाललेली असते, तिथं जातात, सिंदूर फासलेला सगळा, आणि रामजी बघतात, ते हसतात, म्हणजे हे काय केलं. मग त्यांना हनुमानजींना आनंद वाटतो की रामजींना आनंद दिला आपण बाबा सिंदूर. तेव्हापासून ते सिंदूर लावत आहेत हनुमानजी. म्हणून हनुमानजींच्या मूर्ती हा केशरी रंगाच्या असतात. नंतर टाईम झालेलं आहे, ठीक आहे, आपण इथंच थांबूया, कारण अजून 1-2 कथा होत्या पण वेळ नाही आपल्याकडे तेवढा. एक छोटीशी कथा सांगतो शेवटची आणि थांबूया. नारद मुनी आणि हनुमानजीची कथा आहे.
नारद मुनी सगळ्यांचे गुरु आहेत, खूप छान गातात. हनुमानजी म्हणतात की मला पण तुम्ही गायला शिकवा. हनुमानजी गायला शिकवतात, एवढं सुंदर गातात आणि मंत्रमुग्ध होतात नारद मुनी. आणि त्यांच्या एवढे भावे पडत तो विना गळून पडतो त्यांच्या हातावर. आणि विना गळून पडल्यावरती हनुमानजी एवढं सुंदर गात असतात, तिथले दगड असतात ते वितळतात, त्यात विना जाऊन बसतो त्या वितळलेल्या दगडामध्ये. आणि हनुमानजी काय करतात, कीर्तन बंद करतात त्यांचं, म्हणजे गायन. मग ते दगड असतात ते पूर्ववत त्यांची स्थिती प्राप्त करतात, विना अडकून पडतो आणि हनुमानजी पळायला लागतात. मग आता ह्यांना प्रश्न पडला, नारद म्हणून माझा विना अडकला आहे, हे तर पळायला त्यांच्या मागं पळतात सगळीकडे. हनुमानजी थांबा थांबा करत. हनुमानजी सगळीकडे त्यांना किष्किंधा क्षेत्रात फिरवून आणतात सगळीकडं आणि आता ते थांबतात. म्हणतात असं का केलंस तू? म्हणले तुम्ही साधू संत आहात, तुमच्या पायाची रज जर ह्या किष्किंधा क्षेत्रावर जर लागली तर तुमची कृपा मिळेल म्हणून मी हे केलं, मला माफ करा म्हणतात. आणि मग गायला सुरू करतात. परत तो विना ते दगड वितळतात, विना काढतात. ही एक छोटी कथा आहे. दुसरी एक छोटीशी कथा आहे की हनुमानजी आणि नारद मुनी यांच्यात चर्चा चालली असताना हनुमानजी म्हणतात की नारद मुनी म्हणतात की सर्वश्रेष्ठ भक्त कोण आहे भगवंताचा, रामाचा भक्त कोण आहे? तर ते म्हणतात की तुम्ही जाऊन विचारा रामांनाच कोण भक्त आहे ते. मग नारद मुनी जातात की रामजी बाबा तुमचं सर्वश्रेष्ठ भक्त कोण आहे? ते म्हणते काय तिथं डायरी पडली मोठी, त्यात बघा ना. मग ते डायरी चालतात सगळे नारद मुनीचं पहिल्या आहे बोल्ड अक्षरामध्ये नाव नारद मुनी. बाकीच्या भक्ताची नावं सगळी, हनुमानजीचं तिथं नावच कुठं नाही. मग हनुमानजी तुम्ही एवढी सेवा करताय, हे करताय, तुमचं नाव कसं काय नाही? ते म्हणतात तुम्ही भगवंताला विचारलं त्यांची छोटी डायरीबद्दल काय छोटी डायरी कुठली? म्हणजे भगवंताकडे आहे. भगवंताकडे जातात ते म्हणतात अहो ते छोटी डायरीचं काय प्रकार आहे? हो म्हणले, ती जी मोठी डायरी तुम्ही पाहिली त्यात जे भक्त कंटिन्यू माझं स्मरण करतात त्यांची यादी आहे, त्यात तुमचं नाव आहे. पण ही जी छोटी डायरी माझ्या खिशामध्ये आहे त्यामध्ये मी ज्या भक्तांचं स्मरण करतो कायमस्वरूपी ती ही डायरी आहे. त्यात ती डायरी बघतात तर त्यात हनुमानजींचं पहिलं नाव असतं, हरिपोळ. तर कसं आहे, सेवेमुळं आपल्याला आपलं प्रेम प्रदर्शित करू शकतो आपण. म्हणजे जसं हनुमानजी सेवा करतायत त्यामुळे त्यांना भगवंताची विशेष कृपा आहे. अजून एक छोटीशी कथा सांगतो आणि थांबतो. झोप लागली आहे कुणाला? सांगू ना? तर हनुमानजी एवढे सेवेमध्ये तत्पर असतात आणि मग हे बाकीच्या भक्तांना वाटतं अरे हा सगळ्या सेवा घेऊन टाकतो, आम्हाला काही सेवा ठेवत नाही. मग ते प्लॅन करतात, यादी बनवतात. हनुमानजींना काही सेवा ठेवत नाही. सीतामाई ही लक्ष्मण हे ते सगळे सेवाची लिस्ट बनवतात. भगवंताकडे रामाकडे जातात, त्या सही घेतात रामांची, ही असं फंक्शन आहे, त्यात ह्या सगळ्यांना सेवायला अटकवून हनुमानजींना एक पण सेवा ठेवत नाही. हनुमानजी बघतात अरे आपल्या यादीत नाव नाही म्हणलं तर काय. पण हनुमानजी खूप चतुर असतात. रामजी पण सही करून टाकतात, म्हणजे त्यांना विश्वास असतो हनुमानजी एवढी इंटेलिजंट काहीतरी सेवा शोधून काढते. मग सगळं कार्यक्रम चालू होतो. हनुमानजी येऊन उभं राहतात भगवंत शेजारी, रामाने शेजारी. आणि ते सगळे म्हणतात तुम्ही इथं काय करा? म्हणजे मला मी सेवा आहे काय, मला मी चुटकी वाजवायची. चुटकी म्हणजे भगवंता जांभळी आली तर चुटकी कोण वाजवणार म्हणले. मग तुम्ही दाखवा म्हणजे हे यादीत कुठं आहे का? सगळे अचंबित होतात. म्हणजे ज्याला सेवा पाहिजे ते शोधून काढतात आणि मग तिथून पुढे सगळ्यांच्या लक्षात येतात की हनुमानजी आहे, त्यांना सेवा देत राहतात. तर एवढं बोलून माझी ह्या छोट्याशा कथेला विराम देतो. माझ्याकडून अनावधानाने
आणि काही चुकीचं सांगितलं गेलं असेल किंवा काही कोणाला काही हे झालं असेल तर मला माफ करा. तुम्ही मला इथं संधी दिली बोलण्याची, एवढ्या शांत चित्ताने ऐकून घेतलं त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण. अनाउन्समेंट काय आहे? अजून 2-3 कथा होत्या पण ठीक आहे, आता टाईम झालेला. हरे कृष्ण.